नमस्कार. 16व्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षा, पैठणच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा चतुरस्त्र कवयित्री आदरणीय डॉक्टर उर्मिला चाकूरकर, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मला अध्यक्षांची ओळख करून देताना खरोखरच अत्यानंद होत आहे. आमच्या आजच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर उर्मिला चाकूरकर या व्यवसायाने डॉक्टर आहेत. 35 वर्षांपासून त्या पैठण, जिल्हा औरंगाबाद येथे स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्रज्ञ म्हणून सेवा देत आहेत. मॅडम, आपण आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना केलेले अमूल्य साहित्य लेखन, साहित्य क्षेत्रातील आपले योगदान खरोखरच अचंबित करणारे आहे. त्यांचे चांदण चाफा, पर्णपाचू, पर्जन्यास्त्र, पलाशपंख, हिरवी लिपी, विठोबा, माळशेज घाटातील कविता असे तब्बल 7 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. सृजन सोहळा, काळोख कशिदा, कॉपर्टी सुंदरी हे ललित गद्य प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे बालसाहित्यावरची 5 पुस्तके सुद्धा आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. आपल्या वैद्यकीय अनुभवांचा उपयोग करून ओळख कुटुंब कल्याणाची, तरुण दिसा सुंदर असा, 9 महिने 9 दिवस ही अत्यंत उपयुक्त पुस्तके त्यांनी लिहिली. अशा अनेक प्रकारची पुस्तके तसेच विशेषांक त्यांनी आजपर्यंत संपादित केले आहेत. ड्रॅगनच्या देशात, देशांतरांच्या गोष्टी, सिंदबादच्या विमानातून यासारखी त्यांची प्रवास वर्णने सुद्धा आजपर्यंत प्रकाशित झालेली आहे. हिपोक्रेटिसची शपथ ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक प्रतिष्ठेच्या राज्य पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या संत तुकडोजी महाराज पुरस्कार आणि भारा भागवत पुरस्कार, अमरावतीच्या सूर्यकांतबाई पोटे पुरस्कार, नागपूरचा रणपोते पुरस्कार, सुफी साहित्य पुरस्कार, बाल साहित्यासाठीचे अनेक पुरस्कार, अशा एकूण 20 ते 25 पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. वेळाअभावी मी खूपच थोडक्यात त्यांचा परिचय करून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या अभ्यासक्रमात डॉक्टर चाकूरकर यांच्या कवितांचा समावेश आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या पदव्युत्तर विभागासाठी 2 हिंदी अनुवादित कवितांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. विठोबा या त्यांच्या संग्रहाचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद झालेले आहेत. खरोखरच ही आम्हा सर्वांसाठी फार मोठी अभिमानाची आणि अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. यापूर्वीही डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांनी अनेक साहित्य संमेलनाचे आणि कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. साहित्य क्षेत्रातील एक चौफेर भ्रमण करणारं चतुरस्त्र, उच्च विद्या विभूषित असे छान व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांच्या रूपाने अध्यक्षस्थानी आपल्याला लाभले हे खरोखरच आम्हा साऱ्यांचं आणि सुंदर नगरीचं भाग्यच म्हणावं लागेल. आज सकाळीच त्यांना आणण्यासाठी आम्ही गेलो असताना 1 तास त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना मनाला खूप आनंद वाटला. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग यांचा प्रत्यक्ष अनुभव मला घेता आला. विद्या विनयन शोभते याचा प्रत्यक्ष प्रत्यय मला आला. आज अर्थातच त्यांचे विचार आणि त्यांच्या कविता ऐकण्यासाठी आम्ही सारेच खूप उत्सुक आहोतच. पुनश्च एकदा आजच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर चाकूरकर मॅडम आणि उद्घाटक आदरणीय नमिता कीर मॅडम यांचे मनापासून या सुंदर नगरीमध्ये सर्वांच्या वतीने विशेष आभार मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे आदरणीय नमिता कीर मॅडम या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरीच्या अध्यक्ष आहेत आणि आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. त्यांचं मनापासून कोकण परिषद सावंतवाडीच्या शाखेत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि मी इथे थांबते. धन्यवाद. माननीय नमिता कीर ह्या रत्नागिरीच्या आहेत. त्यांचे ह्या आपल्या सभागृहामध्ये हार्दिक स्वागत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. भारत शिक्षण मंडळच्या त्या कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा नियोजन मंडळाच्या सदस्य म्हणून देखील त्या काम करत आहेत. कविता संग्रहामध्ये जर आपण त्याचा नावलौकिक विचारात घेतला तर काळीज खोपा हा त्यांचा सन्माननीय पुरस्कार लाभलेला असा कविता संग्रह आहे. निवडक झपुर्झा, गझलगाथा इत्यादी पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे. अर्थातच संपादक म्हणून देखील त्यांचा नावलौकिक आहे. झपुर्झा या त्रैमासिकाचे त्या गेली 8 वर्ष संपादन करत आहे. दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस च्या मालक, मुद्रक आणि सहसंपादक म्हणून देखील त्या काम करत आहेत. बहुआयामी आणि बहुडंगी असं व्यक्तिमत्व आणि स्त्री व्यक्तिमत्व आजच्या आपल्या व्यासपीठाला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. केवळ साहित्यिक नाही किंवा वर्तमानपत्र पत्रकारिता याखेरीज सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये देखील त्या कार्यरत आहेत. त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि असं उत्तम आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला आज व्यासपीठावर आपल्या समोर उद्घाटक म्हणून लाभलेलं आहे. त्यांचं मी स्वागत करते. धन्यवाद. आणि सावंतवाडीच्या अजून एक कवयित्री साधूप्रमाणे अनासक्त आणि अलिप्त राहणारा दिवा हा जगातील सर्व व्यवहारांना साक्षी असतो. अशा ह्या एखाद्या योगाप्रमाणे असणाऱ्या दिव्याच्या प्रज्वलनाने त्याच्या साक्षीने आपण ह्या काव्यसंध्येला सुरुवात करणार आहोत. मी मान्यवर पाहुण्यांना दीप प्रज्वलनासाठी निमंत्रित करते. नमस्कार. आजच्या आपल्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षा इंदूरहून मुद्दाम आलेल्या डॉक्टर उर्मिला चाकरकर, त्याचप्रमाणे या कवी संमेलनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर कवयित्री अनघा तांबोळी, दीपा ठाणेकर, चित्रा क्षीरसागर, अनुराधा मापणकर, अदिती बर्वे. हा जो कार्यक्रम मगाचपासून या कार्यक्रमावर पहिल्यापासून ज्यांची पकड आहे अशा आमच्या या कार्यक्रमाच्या आयोजक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियोजन मंडळाच्या सदस्य उषा परब, तुम्ही सगळीजण आरती मासिकाचं, त्याचप्रमाणे श्रीराम वाचनालय आणि कोमल चाफळचे माझे सगळे पदाधिकारी सगळीच आपली आहे. सगळ्यांचं स्वागत करते.
मागे पत्रकार बंधू बसलेले आहेत. मला इथे एक चांगला आवडतं या सावंतवाडीत मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा इथे आलेली आहे की इथे जी साहित्य चळवळ आहे त्या साहित्य चळवळीची आवर्जून दखल इथले आपले पत्रकार बंधू घेत असतात. खूप छान असं कव्हरेज मिळतं, योग्य मिळतं, मुद्दाम चांगलं लिहित नाही पण जे लिहितात ते खरं खरं लिहितात. एक कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी एक छोटीशी अरुणाताई ढेरेंची एक छोटीशी कविता आहे. त्या म्हणतात की एक हात असते त्यामुळे चालणं होतं, एक हात असते त्यामुळे चालणं होतं, एक भान असतं त्यामुळे बघणं होतं आणि एक उर्मी असते त्यामुळे लिहिणं होतं. आज तुम्ही माझ्यासमोर ही सगळी जण जी बसलेली आहात ना त्यांना एक उर्मी आहे, लिहिण्याची उर्मी आहे, म्हणून आज तुम्ही सगळे जण उत्साहाने आलेले आहेत. इथे म्हणताना आम्ही कवी संमेलन म्हणतोय पण इथे आमचे सगळे बंधू वावरत आहेत. म्हणजे मला आवडलं असं आमच्या कुशाताईला माहित आहे की आम्ही ज्या वेळेला महिला संमेलनात येतो सबकुछ महिला म्हणतो आणि पाठीमध्ये सगळे आमचे पुरुष बंधू उभे असतात. आज तर इथे स्टेजवर येऊन सुद्धा त्यांनी स्वागतही केलं. तर हे जे एक आपला एकोपा असतो नकळत असतो, एक बाई आणि एक पुरुषातला जो भेद आहे हा आपण आपल्या मनातूनच कमी करतोय, त्याचं हे सुंदर लक्षण आहे. कविता म्हणतो आपण, कवितेत काय असतं, कवितेत सुद्धा माणूसपणच असतं. कसं असतं की कविता जर आपण अशी पहिल्यापासून बघायला गेली, आजची कविता वेगळी आहे पण कवितेचा प्रवास केवढा आहे आपला, छोटा नाहीये. 12व्या शतकापासून सुरू झालेला हा प्रवास आज आपण 21व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्वार्धात तरी चालू आहे. आणि तो कसा चालू आहे, खूप तीर्थंकर कवितेत होत आहेत. तुम्ही कविता लिहायला बघताय, कितीतरी जण तुम्ही छान कविता लिहिता. एक लक्षात ठेवा, जी तीर्थंकर समाज व्यवस्थेत होतात, आपल्या भोवतालच्या पर्यावरणात होतात, आपल्या कौटुंबिक जीवनात होतात, आपल्या स्वतःच्या संदर्भात होतात, ती सगळी कवितेत आली पाहिजे. कविता हा एक अभ्यास आहे. तरी किती आपण म्हटलं की कवितेला प्रतिभा लागते पण त्याही खेरीज आणखीन काही कवितेला लागत असतं. कवितेला संवेदनशीलता लागते, कवितेला कल्पनाशक्ती लागते. जे अनुभव आपण घेतो त्या अनुभवांना आपल्याला शब्दांचे प्राण ओतून लिहिता आलं पाहिजे. आला अनुभव आणि लिहिला त्याच्यात काहीच वेगळं नसतं. जेव्हा तुम्ही त्याच्या शब्दांचे प्राण फुंकाल तेव्हा ती तुमची होते आणि ती आतून आलेली कविता असते. अनेक जण म्हणतात कविता लिहिणं सोपं आहे, सोपं कधीच नसतं. जी मगाशी मी म्हटलं प्रतिभा ही एक गोष्ट लागते, ती तर जरूर असायलाच लागते. आपण बघतो ना की बालकवींची कविता आहे, त्या बालकवींना आपल्यासारखं हिरवं गवत दिसतं पण त्यांनी त्याला हिरवा गालिचा म्हटला. मर्ढेकरांना माणसं दिसली तर त्या माणसांना त्यांनी मुंगी असं म्हटलं. आमच्या इंदिरा संतांना धुकं दिसलं, त्याला धुकं न म्हणताना त्यांनी धरित्रीने पांघरलेला शेला असं म्हटलं. तर किंवा बालकवीचं दुसरंच की फुलराणी आपल्याला माहिती आहे, त्यांना फुलणारी कळी दिसते, आम्ही फुलणारी कळी म्हणतो, त्यांनी फुलराणी म्हटलं. तर ह्या विशेषणासकट, ह्या त्यांच्या वेगळ्या दृष्टीसकट त्यांची कविता अमर झालेली आहे. नुसते शब्द नाही, कविता म्हणजे काही शब्दांची यादी नाहीये, शब्दांची जुळवाजुळवता नाही आहे, शब्दांची उतरण नाहीये आणि शब्द हे गणिती प्रमेय प्रमाणे मांडतेही कवितेत जात नाही. गणिती सूत्राप्रमाणे नाही मांडले जात, ते आपल्या मनाने मांडले जातात. जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला आपल्याला आखून लिहितो त्यावेळेला आपल्याला त्यातली एक लय मिळते, सहजपणाने मिळते. ती लय मिळाली तरच कविता उतरते. तिकडचे 4 शब्द गेले नाही कविता. गुणगुणत कविता येते आणि कविता होते. मध्ये आम्ही अलीकडे एका वृत्तपत्रात वाचलं की गुलजार हिंदी मधले की त्यांनी म्हटलं की मी लिहितो त्यावेळेला त्या गाण्याची चालही माझ्या मनात तयार होते. मी लिहितो की त्या चालीवर लिहितो, मी संगीतातला माणूस नाही.
मी संगीतातला माणूस नाही, पण मी लिहितो त्यावेळेला माझ्या आतमधून एक संगीत आपणच एक बसवत असतं आणि नंतर ती चाल संगीतकार देतो, मी चाल नाही पडत. तर असं हे जे लयीशी आपला जो एकात्मता होते त्यांनी कविता सुरेख होते. कविता जी आपली आहे ती मगाशी मी म्हटलं प्रवास खूप मोठा पहिल्यांदा 12व्या शतकात मुद्दाम उल्लेख करणं आवश्यक आहे म्हणून करते की पूर्वी संत काव्य होतं, संत कवयित्री होत्या, आपल्या पंत काव्य होतं, लावणी होती, पोवाडा होता. त्याच्यानंतर एक आलं कवी केशवसुतांचं आधुनिक काव्य. त्याच्यानंतर आलं ते म्हणजे मर्ढेकरांनी लिहिलेली नवकविता. 1960च्या दशकात ही करता 1960च्या दशकात जी कविता आली ती महत्वाची होती. ते एक वेगळं वळण होतं. तेव्हापासून परिवर्तनवादी कविता, दलित कविता सुरू झाली. त्याच्यानंतरचा आता 90पर्यंतचा काळ ही आधुनिक वादाची कविता होती. आणि आत्ता सांगायचं म्हणजे आत्ता आपण जी कविता बघतो, ऐकतो, वाचतो, ही कविता आजच्या काळातली तंत्रविज्ञानाच्या क्रांतीची आणि आपल्या बदललेल्या आधुनिक शैलीची कविता आहे. इथं एक छोटंसं उदाहरण देते की आजची कविता, ही कविता आहे प्रज्ञादया पवार यांची. कविता किती भेदक असते, आजचं आयुष्य कसं आहे. आज आपण इकडे तिकडे अनेकदा बघतो की स्त्रीवर जे अत्याचार होतात, तिच्या संदर्भातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी घडतात त्या बघतो, ऐकतो. काही काही वेळेला सोडूनही द्यावं लागतं, कारण त्याची उत्तरं राजकारण्यांच्या हातात असतात, न्यायालयाच्या हातात असतात. पण कवयित्री जी असते ती लिहिण्याला मुक्त असते. प्रज्ञादया पवार यांनी लिहिलं आहे, आणि एक कड ती दाबताच गळून पडत असतात नखशिखांत बाईपणाचे दागिने. आणि एक कळची दाबताच गळून पडत असतात नखशिखांत बाईपणाचे दागिने. कुठले दागिने? जे तिच्या रक्तामांसाचा भाग झालेले, तिच्या शरीराचे अवयव. तर 4 ओळीत एखाद्या म्हणजे टोकाच्या वाईट गोष्टीचं जे वर्णन असतं ते किती सुरेख असते. इथे कुठे कसलाही उल्लेख नाहीये, पण आपल्यापर्यंत तो भाग पोचत असतो. आपण अनेकदा आणखी म्हणतो की आता महिला पुरुषी समानता आलेली आहे. काही ठिकाणी आपण ना शहरी भागात वावरतो त्यावेळेला ती आपल्याला दिसून येते, ग्रामीण भागात सगळीकडे ते नाहीये. आणि एक दुसरं असं झालंय की आता ना की त्रास देण्याचे हा त्यांच्या ह्या आहेत, म्हणजे काय म्हणतात ते पद्धत आहे, त्या थोड्या बदलत चालल्या. आणि त्यामुळे अनेकदा काही ठिकाणी स्त्रिया ह्या कमकुवत ठरतात आणि मग त्यांना करतात शरणागती पत्करतात. तर ती एक उल्लेख मी कविता छोटीशी सांगते, मल्लिका अमर शेख यांची आहे. त्यांनी एक कविता संग्रह लिहिला, त्याचं नाव आहे मांजर. आणि मांजर हे प्रातिनिधिक त्यांनी शब्द बाईसाठी योजलेला आहे. त्या म्हणतात की मांजर असते ना, ती जवळ येते, लाड करून घेते, तिला हकललं तर ती जाते शेपटी हलवी, परत येते. एक थोडक्यात ती शरणागती पत्करलेली मांजर असते. तर त्याच्याबद्दल त्यांनी कवितेत असं लिहिलंय की आकाशा तो मला कोणत्यात पकडून जंगलात नेऊन सोडत नाही. मांजर आपण सोडतो. आकाशा तो मला कोणत्यात पकडून जंगलात नेऊन सोडत नाही, तो कंटाळला आहे. कदाचित मी त्याच्या आधी घरी येईन अशी त्याला भीती वाटत असावी. वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या कविता आजच्या वास्तवाच्या आहेत म्हणून तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं. आणखीन एक सांगते, सुंदर आहे, अनुभव ऐकावा म्हणून सांगते की मगाशी मी म्हटलं आणखीन की आता अनेकदा पुरुष आपल्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणतात तू जा, तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्यक्षातलं वास्तव ना थोडंसं वेगळं असतं. आमच्या संगीता बर्वेंची कविता आहे, त्यातल्या ओळी आहेत. त्या म्हणतात की काही मी बाहेर जायला लागले, कामाला जायला लागले, काहींनी नाकं मुरडली, काहींनी कौतुक केलं.
काहींनी नाकं मुरडली, काहींनी कौतुक केलं. नाकं मुरडली त्यांनी म्हटलं, बघतो कशी जाते. नाकं मुरडली ते म्हणाले, बघतो कशी जाते. आणि ज्यांनी कौतुक केलं ते म्हणाले, जाऊ दे तिला, तिचे पंख आपल्यापाशी. दोन्हीकडनं काय असतं की आपण स्त्रिया जिथे असतो तिथेच असतो. कवितेत मला कुठलाही सूर लावायचा नाही, मला एकच म्हणायचंय, हे भोवतालचं वास्तव समजून घ्या. तेच जे काय चाललंय आजूबाजूच्या जगात ते टिकून घ्या. तुमची निरीक्षण शक्ती, तुमची प्रतिभा शक्ती ह्या बळावर जे जे अनुभव येतील ते घेत जा आणि ते अनुभव आल्यानंतर त्याच्यावर चिंतन करा. आले, लिहिलं, व्हॉट्सअपवर टाकलं, वावा म्हटलं की कविता नव्हे. कविता अशी पाहिजे की ती कुठेही एखाद्या ह्याच्यात आधी वाचली, अरे ही कविता माझ्या लक्षात राहिली, अशी कविता हवी. आता एकच म्हणेन, कवयित्री संमेलन आहे, तुम्ही कविता लिहिलेल्याच आहात, अधिक सकस वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहिण्याचा प्रयत्न करा. थांबते. नमस्कार. आताच मॅडमने सांगितलं, लिहित्या हातांना प्रोत्साहित करणं आणि यासाठी गेली कित्येक वर्ष आरती मार्फत या खुली काव्यलेखन स्पर्धा घेतली जाते. आणि या काव्यलेखन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देते. आणि मी आता त्यांचे जे प्रथम क्रमांक आणि उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर करते. जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले होते सगळे तिथे उपस्थित असतील अशी मी आशा बाळगते. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांक, उत्तेजनार्थ पहिला आहे नीता कामत, गोवा. त्यानंतर उत्तेजनार्थ अक्षता गावडे, मालवण. उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक आहे त्रिवेणी घाडे, मालवण. रसिका तेंडोलकर क्रमांक आहे, सर्वांना माहित असेल. यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांक आहे पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचं. माझ्या कवितेचं नाव आहे माझी या माहेरा. माहेराच्या अंगणात फुलं झाडांचे ताटवे, आई सांगते नेहमी सुख दुसऱ्या वाटावे. माहेराच्या अंगणात फुलं झाडांचे ताटवे, आई सांगते नेहमी सुख दुसऱ्या वाटावे. मुला माणसांनी भरे माझे माहेरचे गौरव, आप्त सखे पतिकांचा मुक्त चालतो वाव. मुला माणसांनी भरे माझे माहेरचे गौरव, आप्त सखे पतिकांचा मुक्त चालतो वाव. धैर्यवान मातब्बर भाऊ माझे दिलदार, कामावर त्यांची निष्ठा देती रंकाचा आधार. धैर्यवान मातब्बर भाऊ माझे दिलदार, कामावर त्यांची निष्ठा देती रंकाचा आधार. सुगरणक चतुर मन मिळावू सोडवळ, वहिनीच्या वात्सल्याचा घरीदारी दरवळ. सुगरणक चतुर मन मिळावू सोडवळ, वहिनीच्या वात्सल्याचा घरीदारी दरवळ. भाचवंडे माझी गुणी आहेत खूप हुशार, आग्रहाने त्यांच्या बाई भरून येत असे. भाचवंडे माझी गुणी आहेत फार हुशार, आग्रहाने त्यांच्या बाई भरून येत असे. माहेरच्या विहिरीशी अजून बोलावे वाटे, सांदी कोपऱ्याशी कसे जुळले ग घट्ट नाते. माहेरच्या विहिरीशी अजून बोलावे वाटे, सांदी कोपऱ्याशी कसे जुळले ग घट्ट नाते. माहेराची येतासय डोळ्यापुढे हिरवाई, माहेराची येतासय डोळ्यापुढे हिरवाई. असे माहेरचे सुख देवो सर्वास विठाई, असे माहेरचे सुख देवो सर्वास विठाई, देवो सर्वास विठाई. खूप चांगले. नमस्कार, मी मृण्मयी बांदेकर गोगळे, सावंतवाडी. माझ्या कवितेचं नाव आहे आकाशाच्या तुकडा इतकं स्वातंत्र्य. या बंदिस्त जगातल्या इथल्याच एका खिडकीतून दिसतोय मला, या बंदिस्त जगातल्या इथल्याच एका खिडकीतून दिसतोय मला एक आकाशाचा अखंड तुकडा, अगदी पांढरा शुभ्र अनिरभ्र. याला म्हणता येईल का स्वातंत्र्याचं द्योतक? याला म्हणता येईल का स्वातंत्र्याचं द्योतक? एखादा पक्षीही दिसतोय माझ्या अगदी समांतर, तरीही
तरीही दूरच्या त्या स्वच्छंदी जगात मनसोक्त रिट्या घालताना स्वातंत्र्याचा अर्थ त्यात आकाशाच्या नितळ तुकड्या इतकाच असेल का? बाहेर जगातल्या कर्कश कोलाहलात निर्भयपणे वावरणाऱ्या लोकांना कळतही नसेल त्या तुकड्याची किंमत. पण बंदिस्त जागा हे जग असणाऱ्यांना खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा म्हणजेच वाटत असेल खरंखुरं स्वातंत्र्य. वर्तुळात जगणाऱ्यांनाच पलीगा बाहेरच्या आकाशाच्या तुकड्याचंही वाटतच असणार निर्विवाद महत्व. मलाही जाणून घ्यायचंय आकाशाच्या तुकड्याचं स्वातंत्र्य. पण फक्त आकाशाच्या त्या तुकड्या इतकं स्वातंत्र्य नकोय मला. केवळ दिखाऊपणासाठी. बंदिस्त जगातल्या खिडकीतून दिसणाऱ्या तुकड्यांनी जोडलेलं एक संध अखंड आकाश हवंय माझं मला. असीम समाधानाने पाहायचे त्याच आकाशातून पाहिल्यावर दिसणारे आणि माझ्या कर्तृत्वाच्या तेजाने जळत जाणारे बंदिस्त काळोखाचे असंख्य तुकडे. सर्वप्रथम मला इथे संधी दिली त्याच्यामुळे मी सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि खरंच एवढं मोठं मॅडम मेंबरशिप सांगितलं तसं हे व्यासपीठ आहे आणि व्यासपीठावरून आमचं कुठेतरी असं मनोगत व्यक्त करायला मिळते ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. एवढे मान्यवर आणि त्यांच्या आणि तुमच्यासारखे श्रोते मित्र यांच्या पुढ्यात एवढं माझं काव्य सादर करायला मिळते आणि कुठेतरी याची आरतीमाचे कधी पोच घेतली आणि हेच आमच्यासाठी खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी तुमचे परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद मानून मी माझ्या कवितेला सुरुवात करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आत्म्याचे मनोगत. खरं तर प्रस्तावना करू नये पण तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगते. ही खरोखर एक शोकांतिका आहे. आत्म्याचे मनोगत. अंतरीचा आत्मा सुखावला बाई सोडून जाता दुःखाची खाई. क्षीण झाली गात्रे विटले ग मन आठवून माझे जगणेपण. चढले बोहला झाली सप्तपदी वर्ण मिटीतील माझ्या संसाराचे सुख. नव्याची नवलाई जशा वळवाच्या धारा ओसरला पूर आत हरवली नदी. भिंती उभ्या चार साक्षीला चौकड डबल आग बाई माझा आतला गसूर. येता जाता आसूड घाले तना मनावर आटले डोळा पाणी माझा फाटका पदर. न्याय मागू कोणाकडे आंधळे सरकार. धाव माझी अडे टोचे कुंपणाची तार. माहेरच्या कावळ्याने कशी फिरवली ग पाठ. नाही कुणाचे कुणी मी भोगला वनवास. नित्याच्या जखमा व्रण अंगावरी पुरुषार्थाचा दंका भारी रोज नवी केली. खेळ साप गरुडाचा पोट आग ओकी. पुरे हा संसार नको जन्माच्या काठी. सारली बाजूला मीच माझी बळकटी. नाही सुख दुःख नको वजा बाकी. आता हिशोब पुरा या उत्तर रात्री. सजेल माझं पार्थिव शरीर विधींचा भडीमार काष्टावरी. कौतुकाचे फुके फुलतील फुकोरे. जनमानसा दाखवे थोकी डोळे. संपले चरित्र तरी पाणी रीती. आगीने घेतले माये मज पोटी. धन्यवाद.
मित्रांनो, आपण आता मुख्य कवयित्री संमेलनाकडे वळतो आहोत. आतापर्यंत जवळजवळ 100च्या वर कवयित्री महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक त्यांची कविता आपल्यापर्यंत पोहोचली. आज त्यात थोडी भर पडणार आहे. कविता म्हणजे काशी विश्वेश्वराचा घाट. कविता म्हणजे काकड आरतीचा थाट. कविता म्हणजे धूप कापुराचा घमघमाट. कधी कविता म्हणजे वळणावरची फुली निसरट. कविता म्हणजे उंच गडावरचा अजिंक्य गड. कविता म्हणजे वादळ, वारा, पाऊस, झड. तर ह्या पाऊस झड मध्ये कवितेच्या आपल्याला तर चिंब चिंब भिजायचं आहे. आणि त्याच्यासाठी पहिल्यानी पावसाचे काही थेंब, कवितेचे थेंब घेऊन मी बोलवते आपल्या सावंतवाडीच्या ज्येष्ठ कवयित्री मंजिरी मुंडले यांना. झुला हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झालाय. त्याला राज्य पुरस्कारही मिळाला. अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून त्यांच्या कविता लेख प्रसिद्ध होत असतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली एक कविता या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक श्रोतेहो, किमया ही कविता सादर करते आहे. निसर्ग कविता. पांघरुणी गडद निळी रात्रीची दुलई, श्रांत म्लान सृष्टी निजली. पांघरुणी गडद निळी रात्रीची दुलई, श्रांत म्लान सृष्टी निजली. दवबिंदू माळुनी पहाट दारी येता, सृष्टी हळूच जागली. कानी पक्ष्यांची किलबिल, नभी सोन किरणांची चिरमिर. रोम रोमी ती मोहरली. सरुनी रात्रीच्या गर्भवेदन, हिरवाईतून नव फुले उमलली. सुवर्ण कांती रवी किरणांनी, सृष्टी न्हाली सजली धजली. सृजनाची अद्भुत किमया झाली, लाल केशरी नभातुनी, सोनेरी हसरी परी उतरली. आली सकाळ आली सकाळ आली. त्यानंतर गोव्याहून निमंत्रित असलेल्या सन्माननीय आदिती बर्वे, बांबोळी गोवा येथे श्रीनिवास धिंको वाणिज्य अर्थशास्त्र महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या त्या प्रमुख आहेत. आदिती एक चांगल्या कवयित्री आहेतच, पण त्याचबरोबर बाल कीर्तनकार, नाटककार, अभिनेत्री आणि उत्तम गायकही आहेत. त्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे हे तुमच्या लक्षात येईलच. आदिती यांनी पणजी आकाशवाणीवर वृत्त निवेदिका म्हणूनही काम केलेलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादातून त्यांनी अनेक शोध निबंध सादर केले आहेत. आस्मी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. अलीकडेच त्यांना प्रतिष्ठेचा बृहन महाराष्ट्र पुरस्कार मिळालेला आहे. टाळ्या द्यायला हरकत नाही. चांगल्या गोष्टीला टाळ्या प्रोत्साहन द्यायचं, का कंजूसपणा करायचा. हाताचा व्यायाम पण चांगला होतो. इंग्रजी, मराठी, हिंदी, पाली, जर्मनी या सगळ्या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. मित्रहो, आम्ही निमंत्रित केलेल्या ह्या कवयित्र्यांचा व्यासंग एवढा मोठा आहे की त्यांच्या परिचयाला आम्ही न्याय द्यायचा म्हटलं तर किमान प्रत्येकीला 20 मिनिटं लागणार. म्हणून हे आपलं समुद्रातलं पेलावर पाणी त्याच्यावरून तुम्ही ओळखा. मी आदिती बर्वेंना विनंती करते की त्यांनी आपल्या 2 कविता सादर कराव्या. धन्यवाद ताई. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे विरह. विरह जणू निबिड अरण्य, शापदांची ही भीती. विरह जणू निबिड अरण्य, शापदांची ही भीती. तुझी मिठी मोकळे आकाश, तिथेच माझी मुक्ती. तुझ्या विना शुष्क जीवन, तुझ्या विना शुष्क जीवन, वाळवंट आहे तापलेले. तुझ्या सान्निध्यात सारे कसे हिरवाईने व्यापलेले. तुझ्या विना तप्त दिवसही वाटे भयान रात्र काळी. तुझ्या विना तप्त दिवसही वाटे भयान रात्र काळी. तुझ्या स्पर्शाचे उठणे दे, तुझ्या स्पर्शाचे उठणे दे, होऊ दे खरी माझी दिवाळी. आता ये लवकर धावून मला हृदयाशी कवटाळून घे.
आता ये लवकर धावून मला हृदयाशी कवटाळून घे. ओल्या केसात चुंबनांचा गजरा जरा माळून दे. ओल्या केसात चुंबनांचा गजरा जरा माळून दे. धन्यवाद. माझी दुसरी कविता आहे तू आणि मी. अगदी छोटीशीच आहे. तू अपेक्षा केलीस मी कार्येषु मंत्री शयनेषु रंभा आणि करणेषु दासी सार सार असावं. तू अपेक्षा केलीस मी कार्येषु मंत्री शयनेषु रंभा आणि करणेषु दासी सार सार असावं. औट घटके या साऱ्या भूमिका मी जबाबदारीनं पार पाडल्या. औट घटके या साऱ्या भूमिका मी जबाबदारीनं पार पाडल्या. तू कुबेराचा खजिना ओतलास मी आजही त्यात शोधते आहे चार काळे मणी. उत्तम रोमॅन्टिक कविता. आपल्या पूर्वीच्या बायका ओळीतून आपल्याला सावध करायच्या बरं का. काय सावध करायचा? फिरतीचा भरतार नको फिरतीवर जाऊ. तुम्हाला नाही म्हणत. फिरतीचा भरतार नको फिरतीवर जाऊ. पाण्यातली नाव काही कळेना अनुभव. त्यानंतर येत आहेत मंगल नाईक जोशी. ह्या आमच्या सावंतवाडीच्या आहेत. नवोदित कवयित्री आहेत. तरुण भारतच्या कॉलेज प्रतिनिधी माध्यमातून लेखनात त्याने खूप प्रारंभ केला आणि सध्या दैनिक कोकण सातच्या त्या उपसंपादक आहेत. त्यांचा आई हा कथासंग्रह प्रकाशित झालाय. अनेक मासिक दिवाळी अंकातून कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. आपली एक आवडती कविता त्यांनी इथे ऐकवावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना मी सुरुवातीला वंदन करते. आणि माझी कविता आत्ताचं जे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आहे. कवितेचं नाव आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. सनसनाटी बातम्यांच्या ओघाओघानच आठवली एक कृती. सनसनाटी बातम्यांच्या ओघाओघानच आठवली एक कृती. विनाशकाले विपरीत बुद्धी. कुणाची ही पृथ्वी, कुणाची जीवनसृष्टी, चराचरात व्यापून उरलेल्या अदृश्य निराकार महाशक्तीची. हा नव्हे खाद्यपदार्थ किंवा कोणतीही वस्तू जिथे निर्मित दिसत असतो डोळ्यांना. स्वमालकीच्या वस्तूसाठी तंटे होतात. दुसऱ्याच्या वस्तूवर अधिकार गाजवणं म्हणजे निव्वळ स्वार्थ आणि स्वार्थ. असे संघर्ष युद्ध या वसुंधरेला नवीन नाही. तिच्यावर सांडलेलं रक्त वर्षानुवर्ष ती मूकपणानं पोटात घेत आहे. हुकुमशाहीतील तो रक्तरंजित इतिहास लोकशाहीनं आता घोटला म्हणून तत्कालीन माणसाने सोडले असतील समाधानाचे दीर्घ निश्वास. परंतु युद्ध आजही चालूच आहे. जीवसृष्टीला पोषक असणारा एकमेव ग्रह पृथ्वी. इथल्या प्रत्येक जीवासाठी निर्मिकाची पद्धतशीर व्यवस्था. पोटासाठी गर्भातून धान्य अंकुरणारी धरती. श्वसनासाठी सभोवताली पिंगा मिळणारा प्राणवायू. जगण्यासाठी स्वच्छतेसाठी मधुर पाणी. कामासाठी प्रखर सूर्यप्रकाश आणि थकल्या जीवाच्या विश्रांतीसाठी काही तासांचा अंधार. जे माझे नाहीत त्यासाठी रणांगणे पेटवतो आपण. निष्पाप माणसांना क्रूरपणे चिरडतो. स्वतःचे प्राण स्वतःच्या ताब्यात नाही तरीही शांततेचा लय करून इतरांच्या मुळावर उठतो. एक निरुत्तर प्रश्न पलीकडे फार उदास करतो. भीषण युद्धाचं सावट कायमच पेलवेल का ही पृथ्वी. का ही माणसाची विनाशकाले विपरीत बुद्धी. का ही
काले विपरीत बुद्धी. धन्यवाद. यानंतर मनीषा पाटील ह्या कणकवलीहून आल्या आहेत. SM ज्युनियर कॉलेज कणकवली येथे त्या लेक्चरर आहेत. विशी गंधार, विराट, कृष्णकाठ, साफल्य यासारख्या दिवाळी अंकातून त्यांची कविता प्रसिद्ध झाली आहे. सिंधुदुर्गची आजची कविता या प्रातिनिधिक काव्य संग्रहातही त्याने स्थान मिळवलेलं आहे. आपण त्यांची आजची एक कविता ऐकूया. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वाकड. बहुतेक सगळ्यांना वाकड माहीत असावी. आजीचे दिवस संपता संपत नाहीत डोक्यात. आजीचे दिवस संपता संपत नाहीत डोक्यात. नात्यांची घट्ट वीण विस्कळीत होत गेलेल्या दिवसात. एखाद्या वाकडेमध्ये उबदारपणा असतो. एखाद्या वाकडेमध्ये उबदारपणा असतो. एवढाही शिल्लक राहिला नाही. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवावा असा ओलावा कुणाच्या मनात. तेव्हा आता आठवतं आजी वाकड शिवताना अनेक रंगाच्या, चिटाच्या, सुती, मलमली, वीकभर, हातभर चिंध्यांची करायची सरमिसळ. सारवलेल्या जमिनीवर नव्यार पसरून मारायची 4 खुंट्या 4 बाजूला. मग घालायची टाके एकसारखे सफेद पक्क्या धाग्याने चिंधीला चिंधी जुळवत. 4 टाक्यांचा हातभार लावणाऱ्या सख्या करून द्यायची मोकळी वाट गाभ्यात कोंडलेल्या भावनांना. 4 टाक्यांचा हातभार लावणाऱ्या सख्या करून द्यायच्या मोकळी वाट गाभ्यात कोंडलेल्या भावनांना. या मोकळ्या वाटेचं सुख त्यांच्याही वाटायला येताना त्या पुन्हा साठवायच्या मनात इतरांबद्दलची वाकडच्या नौशार एवढी चूक. मग आजी करायची ओठभरणी वाकड्याची. आणि तिची ऊब अखंड पसरायची प्रत्येक पिढीला उराशी धरून. आता मात्र मीच शिवेन म्हणते वाकड. जाती आणि धर्माच्या भेदाची निशाणी मिटवणारी. आता मात्र मीच शिवेन म्हणते वाकड. जाती आणि धर्माच्या भेदाची निशाण मिटवणारी. भेदाची रेषा स्पष्ट होत जाताना एकेका माणसाला माणुसकीच्या नात्याने घट्ट बांधून ठेवणारे. नाती, भिंती, रंग, प्रदेश आणि त्यात विखुरलेल्या माणसांची स्वातंत्र्य, समता, बंधुता, विवेकाच्या 4 खुंट्या हृदयापर्यंत रुजवून घालीन प्रेमाचे घट्ट टाके तिला सहजपणे. करेन आजीसारखीच ओढ भरणी ममत्वाने. मला खात्री आहे तिचा कुठलाच टाका होणार नाही सई माणसालाच माणूसपणापासून तोडणारा. मला खात्री आहे तिचा कुठलाच टाका होणार नाही सई माणसालाच माणूसपणापासून तोडणारा. जरी त्या वाकडेच्या चिंध्यांची लक्तर झाली तरीही. धन्यवाद. फार सुंदर कविता. जुन्या आठवणी आणि आजचं वास्तव त्याची सांगड त्यांनी घातली. मला शांता शेळकेंच्या कवितेची 2 ओळी आठवतात. ह्या जुन्या आठवणीबद्दल त्या लिहितात की एक पाय तळ्यात, एक पाय गळ्यात आणि एक पाऊल तळ्यात, एक पाऊल गळ्यात आणि एक जुन्या आठवणचा हात हट्टाने गळ्यात. आता यानंतर येत आहेत आपल्या अनघा तांबोळी. वाशीहून आल्या. मुंबई हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये MBA केलंय. स्वरचित कवितांवर त्यांच्या शब्दसूर व केवळ प्रयोगी हे स्वतंत्र कार्यक्रम होतात. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार असेल, दक्षिण मराठी साहित्य सभेचा असेल, कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्यांचे लघुकथा संग्रह, एकांकिका, प्रवास वर्णने अशी अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भेळ, हृदय, फुलांचे, उजेडाचे, कवडचे हे त्यांचे काव्य संग्रह. साहित्याच्या बऱ्याच क्षेत्रात अनघाचा चतुरस्र वावर आपल्याला दिसून येतो. आज आपण तिची कविता ऐकायला उत्सुक आहोत आणि मी तिला विनंती करते की तिने आपल्या 2 कविता या ठिकाणी सादर कराव्यात आमच्यासाठी. नमस्कार. सर्वप्रथम मी उषा परब ताईंचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं. ऍक्च्युली मी आता मुंबईहून आले असते तरी माझे कॉलेजचे जे 3 वर्ष आहेत ते सावंतवाडीत
इतक्या सुंदर ठिकाणी गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला एक सावंतवाडीबद्दल आणि सगळ्यांबद्दलच खूप ओढ आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळालं याचा मला विशेष आनंद आहे आणि त्यात कविता सादर करायला मिळते याचा खूप आनंद आहे. कविता लिहिते. कवितेचं शीर्षक आहे कॉन्ट्रॅक्ट. माझं देवाबद्दलचं जे नातं आहे ते मी नेहमी मित्रत्वाचं मानते. सगळ्यांसाठी ते गुरुचं असतं, मार्गदर्शकाचं असतं. माझ्यासाठी ते मित्रत्वाचं आहे. मी एक हक्क दाखवते, कवितेतनं मांडते मी. कवितेचं शीर्षक आहे कॉन्ट्रॅक्ट. आता बस झालं तुझं नुसतं आश्वासन देणं. आता बस झालं तुझं नुसतं आश्वासन देणं. वर्षानुवर्ष तर हेच पाहते. मग तुझ्यात आणि आमच्या राजकारण्यात फरक तो काय देवा? मग तुझ्यात आणि आमच्या राजकारण्यात फरक तो काय देवा? आता नाही भुलणार मी तुझ्या या भूल थापांना. आता नाही भुलणार मी तुझ्या या भूल थापांना. मी तुझं रक्षण करता, मी तुझ्या पाठीशी, ते काय नाही आता. मी तुझं रक्षण करता, मी तुझ्या पाठीशी, ते काही नाही आता. सरळ कॉन्ट्रॅक्टच करून टाकूया तुझ्यात आणि माझ्यात. सरळ कॉन्ट्रॅक्टच करून टाकूया तुझ्यात आणि माझ्यात. 5 वर्षाचा नको एकदम, 5 वर्षाचा नको एकदम, 1 वर्षाचा करून पाहू. तुझं आणि माझं जमलं नीटसं तर मग पुढे वाढवून घेऊ. मी तुझी रोज पूजा करेन, तू मला रोज पैसा दे. मी रोज तुझी पूजा करेन, तू रोज मला पैसा दे. महिन्यातून 4 उपास धरेन, तू मला शांती दे. 2 महिन्यात मंदिरात येऊन तुझं दर्शन घेईन, तू मला आरोग्य दे. आणि वर्षातनं एक तीर्थयात्राही करेन, तू मला आयुष्य दे. अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत, बसून सगळी यादी करू. अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत, बसून सगळी यादी करू. तुझ्याही असतील काही अपेक्षा माझ्याकडून तर त्याही आपण लिहून काढू. कधी येऊ देवळात भेटायला, बॉन्ड पेपर घेऊनच येते. कधी येऊ देवळात भेटायला, बॉन्ड पेपर घेऊनच येते. 100 रुपयांचा बॉन्ड पेपर 50 तुझ्या दानपेटीतून घेते. प्रत्येकानं कसं व्यवहाराला पक्क असावं. प्रत्येकानं कसं व्यवहाराला पक्क असावं. तू देव असल्यास म्हणून काय झालं रे, तूही त्याच नियमानं वागावं. अरे इतकी युग सगळ्यांनीच सहन केली तुझी मोनोपॉली. बघा हा, अरे इतकी युग सगळ्यांनीच सहन केली तुझी मोनोपॉली. देवांची असली म्हणून काय झालं रे, होती की नाही तुमची एक लॉबी. बघा, कोपशील म्हणून शरण जायचं, कोपशील म्हणून शरण जायचं. एका देवानं काम नाही केलं तर दुसऱ्या देवाकडे जायचं. म्हणजे तुमचा सगळा व्यवहार होता आमच्या सरकारी दफ्तरासारखा. म्हणजे तुमचा सगळा व्यवहार होता आमच्या सरकारी दफ्तरासारखा. काम झालं तर छान, नाहीतर आपल्याच नशिबाला बोल लावायचा. देवा आता माणूस जागा झालाय. देवा आता माणूस जागा झालाय. माणसात देव बघता बघता देवात माणूस त्याने शोधलाय. कॉन्ट्रॅक्टवर लवकर सही कर, कॉन्ट्रॅक्टवर लवकर सही कर. 1 तारखेपासून कामाला लागू. नुसताच काय रे शांत बसलाय, मनात असेल ते बोलून टाकू. तेवढ्यात असं म्हणतात प्रकाश फुलला. तेवढ्यात असं म्हणतात प्रकाश फुलला, सोसाट्याचा वारा सुटला. तेवढ्यात असं म्हणतात प्रकाश फुलला, सोसाट्याचा वारा सुटला. झाडांच्या माना डुलवळ डुलवळ देव एवढंच म्हणाला. झाडांच्या माना डुलवळ डुलवळ देव एवढंच म्हणाला. तथास्तु बेटा, तथास्तु, तथास्तु बेटा. दुसरी एक निसर्ग कविता लिहिते. मला स्वतःला संध्याकाळची वेळ खूप आवडते. समुद्र किनारी आपण बसलेलो असतो, वाळूमध्ये शांतपणे पाय सोडून. समोर अथांग सागर पसरलेला असतो, सूर्यबिंब मावळत असतं, एखादा गलबत तरंगत असतं. आणि ही वेळ मला खूप आवडते आणि त्याच याच्या विषयावरती कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अबोल किनारा. सायंकाळी कातर वेळी किनारा बोलका होतो. सायंकाळी कातर वेळी किनारा बोलका होतो. मौनातील अबोल गाणी तो मुक्तपणाने गातो. सायंकाळी कातर वेळी किनारा बोलका होतो. मौनातील अबोल गाणी तो मुक्तपणाने गातो. लाटांवरती येती लाटा, लाटांवरती येती लाटा वाळूच्या त्या पाटीवरती. लाटांवरती येती लाटा वाळूच्या त्या पाटीवरती. ठेसाची अति नाजूक नक्षी पाण्यावरती झालर विणती.
सागराच्या गंभीर गर्जने क्षितिजही किंचित थरथरते. सागराच्या गंभीर गर्जने क्षितिजही किंचित थरथरते. महावळतीची लाल ही अपसुक पाण्यामध्ये विरघळते. वाऱ्याच्या पटात अवखळ, जसं केसांच्या पटा असतात तसं वाऱ्याच्या पटात अवखळ पक्षी विणते गुरफटती. दिशा सोडून नेहमीची ती उगाच रस्ता भरकटती. पलीकडे तो चंद्र वावरा, पलीकडे तो चंद्र वावरा. वाट पाहत उभा राहतो. संध्येची ती गुलाल होळी अंगावरती माखून घेतो. किनाऱ्याशी जोडून नाते, किनाऱ्याशी जोडून नाते. मीही गाते मुक्तपणाने मौनातील अबोल गाणी. जपते मी ही प्राणपणाने मौनातील अबोल गाणी. जपते मी ही प्राणपणाने. कविता ऐकून बहुतेक देवाने तातडीची सभा वर घेतलेली असावी ह्या विषयावर. आणि आता कॉन्ट्रॅक्ट कसं आपण शालिनी मोहन यानंतर ओरसकून आले आमचे सिंधुदुर्गमधून. RPD कॉलेज सावंतवाडी येथे अध्यापनाचे काम करतात. अनेक काव्य लेखन स्पर्धातून विजेतेपद त्यांनी मिळवले. तरुण भारत, आरती, वैनतेय मिळून साऱ्याजणी यासारख्या मासिक दिवाळी अंकातून त्यांचे लेख कविता वाचायला मिळतात. त्यांनी आज आपली एक कविता आमच्यासाठी सादर करावी ही विनंती. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे आनंदाचं झाड. इवल्याशा जीवाच्या ओठांवर ओघळून गेलेली पहिली हाक. इवल्याशा जीवाच्या ओठावर अचानक ओघळून गेलेली पहिली हाक घेऊन जाते तुला तुझ्या भूतकाळ. जिथे नटवून ठेवल्या असतात वेगळी पुरुषी परंपरा. जिथे नटवून ठेवल्या असतात वेगळी पुरुषी परंपरा. घराण्याचा वारस तू, घराण्याचा वारस तू. वंशवेल उगवेल रुजवेल आणि सजवेल ती. घराण्याचा वारस तू, वंशवेल उगवेल रुजवेल आणि सजवेल ही. म्हणत बसवले जातात साऱ्यांच्या स्वप्नाचे चष्मे. म्हणत बसवले जातात साऱ्यांच्या स्वप्नाचे चष्मे. तुझ्याही नकळत विरून जातं तुझं जगणं. तुझ्याही नकळत विरून जातं तुझं जगणं. साऱ्याच पसाऱ्यात तूही अगदी दमून परततोस. या साऱ्याच पसाऱ्यात तूही अगदी दमून परततोस. रिकाम्याच हातानं त्या निषिद्ध प्रदेशातून. बाबा म्हणतात भानावर येतो. बाबा म्हणतात भानावर येतो. इवल्या बोटांना जपत बळ देत पेरू लागतो स्त्री पुरुष समानतेचे बीज. अखंड धरू द्यावा त्याच्याही काळजात. अखंड धरू द्यावा त्याच्याही काळजात माणुसकीचा झरा. म्हणून जोडतोस तुही हात. म्हणून जोडतोस तुही हात त्या आभाळातल्या बापाकडं. म्हणून जोडतोस तुही हात त्या आभाळातल्या बापाकडं. सरत गेलेला दिवस आणि रंगत आलेली रात्र. सरत गेलेला दिवस आणि रंगत आलेली रात्र. जाताना ठेवून जाते अनुभवाचे गाठोड. त्याच गाठोड्यातून गिरवू लागतोस तू त्याच्या हातानं माणुसकीचा श्री गणेशा. त्याच हातानं तूही गिरवू लागतोस त्याच्या हाताने माणुसकीचा श्री गणेशा. समाज मनाच्या गैरसमजाच्या प्रदेशात खारं वारं लागू देत नाहीस त्याला. आणि मग तोही चालू लागतो तुझ्या पावलांच्या ठस्यावर. वटलेल्या वृक्षाला फुटू लागतात नवे धुमारे. वटलेल्या वृक्षाला फुटू लागतात नवे धुमारे. वाहू लागतात आनंदाचे झरे. माझ्या मनातूनही त्याच्यासाठी आनंदाचं झाड होऊन कोरड्या ठाक झालेल्या जमिनीतून धन्यवाद. यानंतर स्नेहा कदम. अगदी लहान वयातच कवितेची उत्तम समज असलेली आमच्या सावंतवाडीची स्नेहा. प्रसंवाद, आरती, मानवमुक्ती या मासिकातून अनेक कवी संमेलनातून तिची कविता दमदारपणे प्रवास करू लागली आहे. एक उदयोन्मुख कवयित्री म्हणून आम्ही तिच्याकडे पाहतो. आपल्या एका कवितेने तिने आपली झलक दाखवावी अशी मी तिला विनंती करते. सर्वांना नमस्कार. मी स्नेहा विठ्ठल कदम इथे एक छोटीशी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे म्युझियम.
वर्ष 2050, वर्ष 2050 मी आणि माझी नात काल म्युझियम मध्ये गेलो. मी आणि माझी नात काल म्युझियम मध्ये गेलो. बांगड्या, पैंजण, हार, नथ असे पाहून दागिने नात माझी म्हणाली, आजी हे काय ग? बांगड्या, पैंजण, हार, नथ असे पाहून दागिने नात माझी म्हणाली, आजी हे काय ग? मी हसून तिला म्हणाले, काही वर्षापूर्वी ज्या बायका असायच्या ना, काही वर्षापूर्वी ज्या बायका असायच्या ना, लेडीज ग, त्यांना परंपरेत बांधून ठेवण्यासाठी वापरायच्या त्या गोष्टी. त्यांना परंपरेत बांधून ठेवण्यासाठी वापरायचे त्या गोष्टी. ती म्हणाली, आजी परंपरा म्हणजे काय ग? ती म्हणाली, आजी परंपरा म्हणजे काय ग? जाऊ दे बेटा, काही गोष्टी न समजलेल्याच चांगल्या. जाऊ दे बेटा, काही गोष्टी न समजलेल्याच चांगल्या म्हणत मी हसू लागले. तेवढ्यात जाग आली. स्वप्न होतं ते. किती सुंदर स्वप्न होतं ते. किती सुंदर स्वप्न होतं ते. धन्यवाद. नाथासारखं म्हणतात, शब्दापुढे अर्थ उभा, अर्थापुढे उभे मन, मनाच्याही पहिलं भार, कोणी बोलत असे गहन. असं बरंच काही शब्द मनाच्या पलीकडचं गहन सापडत जाईल हळूहळू या कवितांतून. त्यानंतर येत आहेत आमच्या अनुराधा महापणकर, मुंबईहून आल्यात. आमच्या या मापणाशी त्यांचं काहीतरी नातं आहे. वाणिज्य शाखेची पदवी आणि फायनान्शियल मॅनेजमेंट पाहतात त्या. आकाशवाणीवरून त्यांचे बरेच सोलो काव्यवाचन कार्यक्रम झाले आहेत. निवेदन, सूत्रसंचालन यातही त्यांचा हातखंडा आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, प्रहार यासारख्या प्रतिष्ठेच्या वृत्तपत्रातून त्यांचे लेख, कविता प्रसिद्ध होतात. त्यांची कविता ऐकायला आपण सारेच उत्सुक आहोत. त्यांनी आपल्या 2 कविता आमच्यासाठी सादर कराव्या अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांचं मनापासून मी अभिवादन करते. आमच्या नमिताताई आणि मुद्दाम मला नमूद करावं असं वाटतं, उषाताई, जेव्हा मी इथे येत होते तेव्हा मला याच आठवड्यात 2-3 फोन आले. इथे येऊन गेलेल्या ज्येष्ठ कवयित्रींचे अनुराधाताई मुरुडकर, गौरीताई कुलकर्णी आणि दस्तूर खुद्द नमिताताई पण मला म्हणाल्या की तू उषाताईने तुला बोलवलं आहे. बाबा छान, चांगली गोष्ट आहे. खूप सुंदर तिथे आयोजन असतं आणि तिथला प्रेक्षक सुद्धा इतका रसिक असतो ना. आता मालवणी माणूस म्हणजे रसिकता त्याच्या DNA मध्येच असते. हे 25 वर्ष मालवण्याबरोबर संसार केल्यानंतर मला वाटतं. त्याच्यामुळे आता मी ह्या म्हणायला महापणची पण मी नाही, माझं मूळ रत्नागिरी, मी मुंबईहून आले असते तरी आमचं गाव रत्नागिरी आणि मालवणी म्हणजे वेंगुर्ल्यात आमचं घर आहे. माझं सासर वेंगुर्ल्याचं. माझे दीर, माझ्या जाऊबाई म्हणजे घरकी मुलगीला बघायला आज पहिल्यांदा ते माझ्या घरचे इथे सगळे आलेले आहेत. माझा नवरा तिकडे माझा व्हिडिओ काढतोय, पण असं नाही काही म्हणजे कौतुक वगैरे. ती आता नंतर घरी गेल्यानंतर मला सांगणार की अगं तू त्या कडव्याच्या त्या अमक्या वडिलांना 4 सेकंद जरा जास्त श्वास घेतलास, असं काहीतरी. तर असं आहे ना की मालवणी माणूस जितका रसिक तितकाच घरी जाऊन टीका करणाराही आहे. म्हणजे योग्य वेळी कशी टीका करायची ते त्याला कळतं. पण माझ्यासाठी तुमच्या याच्याबरोबर यश एवढंच आहे की आज माझ्या घरची माणसं इथे आली आहेत ते तुमच्या समोर मला माझ्या या सिंधुदुर्गामध्ये कविता सादर करण्याचा हा सुंदर म्हणजे एक संधी मिळते. तर मी माझी कविता सादर करते. मला त्यांनी माझा परिचय करून दिला की फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंट वगैरे बरोबर आहे. कवितेच्या पहिली 2 पानं 30% मार्कच्या एंट्रीची आहेत, क्लोजिंगच्या. तर कविता सादर करताना मी तुम्हाला सांगते, तर माझी ओळख तर त्यांनी करून दिली, पण माझ्या कवितेची ओळख मी माझ्या कवितेतून करतो की मी माझ्या कवितेत काय काय वगैरे घालते. असं मूठभर ठसठसती वेदना, मूठभर ठसठसती वेदना, पसाभर हळव्या भावना, आपणीभर उलेटभर,
पापणीभर ओले डोळे, थेंब थेंब आसवाचे तळे, काही मोकळे उसासे, काही कोंडले जरासे. जगण्याचा वेडा ध्यास, जगण्याचा वेडा ध्यास, अप्राप्यसे स्वप्नभास. चिमूटभर 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 सुखाचे कण, म्हणजे आपण केशर वगैरे घालतो ना ते. चिमूटभर सुखाचे कण, ठेवणीतले आनंद क्षण. ओंजळभर शब्दांना या साऱ्यात मुरू द्यावं. ओंजळभर शब्दांना या साऱ्यात मुरू द्यावं आणि प्राण ओतून त्यावर श्वासांना मुरू द्यावं. काय म्हणतो? ओंजळभर शब्दांना या साऱ्यात मुरू द्यावं आणि प्राण ओतून त्यावर श्वासांना उरू द्यावं. यापेक्षा वेगळं काहीच नाही नवा, यापेक्षा वेगळं काहीच नाही नवं. तसं कवितेसाठी सांगा आणखी काय हवं. आता तुम्ही म्हणाल ही मुंबईतून आलेली कवियत्री कविता वगैरे स्टायलिश असेल, फॅशनेबल असेल, पण सांगू का, माझी कविता ना एखाद्या उच्चभ्रू वस्तीत मिरवणाऱ्या हायफाय स्त्रीसारखी नटली सजली नाही कधीच. उंच टाचांच्या सँडल्स घालून चालत तिने कधीच तुडवली नाही पायाखालची हिरवळ, ना तिने मिरवली शेखी, ना नेसला भरजरी शालू. आता मी आले थोडी नटून थटून, घरचा कार्यक्रम आहे, पण ना तिने मिरवली शेखी, ना नेसला भरजरी शालू, ना चढवली मेकअपची पुट चेहऱ्यावर, ना लावला मुखवटा आणि ना घेऊन फिरली कुठलीही गूढ अगम्य कहाणी. तिने उतरवून ठेवले अलगद एक एक अलंकार तिचे सगळे. माझी कविता राहते अशीच सदैव लंकेची पार्वती हो. माझी कविता असते अगदी सोपी सरळ, तुमच्यासारख्या एखाद्या मालवणी घरात रांधणाऱ्या बाईसारखी सालस आणि सोजवळ. जाता जाता पोट्यापाशी असाच टाकावा पिठी भात, आपलं फेवरेट. जाता जाता ओट्यापाशी असाच टाकावा पिठी भात, किंवा लाकडी सोऱ्यातून काढून मुरवावे शिरवाळे नारळाच्या रसात. बिडावर अल्लग पसरावा घावण, तिरफळ टाकत बांगड्याचं नाही, तिरफळ टाकत बांगडुल्याचं करावं तिकलं. आणि कधीही काहीही औचित्य नसताना, म्हणजे आपली गटारी नको, काही नको, आणि कधीही काही औचित्य नसताना करून टाकावं वडे सागतीचं जेवण. तितकीच रसिक हो, तितकीच साधी सोपी सरळ सोजवळ आहे माझी कविता. अबोलीच्या वळेसारा इतकी ठसठशी, अबोलीच्या वळेसारा इतके ते वाचलं आपण, अबोलीचा वळेसारा, अबोलीच्या वळेसारा इतकी ठसठशीत आणि प्राजक्ताच्या केसरी सड्यासारखी नाजूक, तुळशीवरच्या मंजिरीसारखी आहे माझी कविता. प्रत्येक मालवण्याने वाडीतल्या गडग्याला टेकून, ते खूप महत्वाचं आहे रसिक, प्रत्येक मालवण्याने वाडीतल्या गडग्याला टेकून पुतीन खरखर चुकलो, मी झेलेन्स्की कसो युक्रेनात मुकलो, याची गहन गंभीर चर्चा करावी इतकीच हद आहे माझी कविता. ती अशीच इथे तुम्हाला अगदी शेजारच्या बघा दिसते ना, शेजारच्या खुर्चीत सापडे, तुमच्याशी बोलेल, तुम्हाला येऊन बिलगेल, कारण ती फक्त माझी नाही, तुमची आणि तुमचीही आहे कविता. तुमची आणि तुमचीही आहे कविता. जरा मोठी कविता घेतली, कारण आपल्या मालवण्यांना थोडक्यात ते बोलता येत नाही. तर एक दुसरी कविता घेते. आपण सगळेजण व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या नादाला लागलेलो असतो. तर अशाच एका एकदम बिझी नेट सेवेची कविता आहे. रोज सारखीच सकाळ झाली,
मालवण्यांपुढे सादर होताना एवढं रोज सारखीच सकाळ झाली, रोजचं व्हॉट्सअप तुणतुणलं. न उघडताच कळलं ग्रुप्सवर गुड मॉर्निंग टिणटिणलं. आता आपल्याला खूप सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेजेस येतात ना, अगदी फार. पण आपल्याला ना ह्याची किंमत कळत नाही. तो माणूस गेल्यावरती कळतं, अरे हा माणूस आपल्याला एवढे दिवस गुड मॉर्निंग पाठवायचा, आपण त्याला कधी प्रत्युत्तर दिलं नाही. तर रोज सारखी सकाळ झाली, रोजचं व्हॉट्सअप तुणतुणलं. न उघडताच कळलं ग्रुप्सवर गुड मॉर्निंग टिणटिणलं. मी पाहिलं नाही. वेगळी हा, एक वेगळा दिवस आहे नेट सारीचा. मी पाहिलं नाही, फोन उचलला. व्हॉट्सअप काय, मोबाईलही नसलेल्या एका मावशीशी बोललो, वयानं थकलेल्या. तिच्या थरथरत्या आवाजात मायेची पिंग टिणटिणली. तिच्या थरथरत्या आवाजात मायेची पिंग टिणटिणली. काळजी घे ग, तिला म्हटलं. माझ्याच डोळ्यात पाणी तरळलं. कळलं नाही. फेसबुक क्लिककडं सवयीनं हात गेला, पेज फिरवून मी तो दुसरीकडेच नेला. शेजारच्या काकांकडे डोकावलो, त्यांचा फेस मी कित्येक दिवस पाहिला नव्हता. त्यांना तब्येत विचारली. ते शुगर डॉक्टर अख्खं बोलत राहिले. ते शुगर डॉक्टर अख्खं बोलत राहिले. जाता जाता म्हणाले, सांभाळ रे, किती धावपळ करतोस. मी नकळत वाकलो. पायाला हात का, कळलं नाही. दिवसभर व्हॉट्सअपवर ते संतावंता जोक्स येतच राहिले. आणि मस्ट शेअर, एकदम मस्ट शेअर पोस्टनी व्हॉट्सअप भरभरून वाहिले. अजिबात उघडले नाही, स्क्रीनवरच केले, पाहिले न पाहिले. सकाळ संध्याकाळ, ऐका, सकाळ संध्याकाळ, जेवलास का, निघालास का, जेवलास का, निघालास का म्हणत माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या आईला मी स्वतःहून फोन लावला. काय रे, काय झालं. तिचा स्वर कापरा झाला. तेव्हा कळलं कामाशिवाय करतच नाही तिला फोन कधी. काय रे, काय झालं. तिचा स्वर कापरा झाला. तेव्हा कळलं कामाशिवाय करतच नाही तिला फोन कधी. अपराधी वाटून मी बोलतच राहिलो ती तृप्त होईपर्यंत. शेवटी तीच म्हणाली, अरे देवा, गॅसवर दूध आहे, ठेवते रे. दूध नाही, काहीतरी नक्कीच ओतू गेलं. काय, कळलं नाही. संध्याकाळ झाली, घरी लवकर आलो. फेसबुक ट्विटर चिवचिवतच होतं, पण आजूबाजूला चिवचिवणाऱ्या माझ्या चिमण्या बाळांशी चक्क गप्पा मारत बसलो. त्यांच्याशी खेळलो, खूप हसलो. त्यांचा तो चिवचिवाट खूप गोड वाटला. का, कळलं नाही. रात्री बायको जेवण वाढत होती. फोन दिसणार नाही इतका दूर ठेवला. कढी खूप झक्कास होती, तुम्हाला सांगतो. भुरका मारत प्यायलो. नुसतंच लाईक नाही तर कमेंटही करून टाकली. बायको गोड हसली. या आधी अशी कधी हसली होती आठवलं नाही. अंथरुणावर पडलो तेव्हा उषाजवळ फोन, म्हणजे उषा मॅडम जवळ नाही, उषा जवळ फोन. दिवसभरात माझं एकही शेअर नाही, एकही पोस्ट नाही. तो काय बोलणार होता आता. कुणाचे लाईक येणार नव्हते, कुणाचे कमेंटही येणार नव्हते, आणि कुणाच्या रिप्लायची वाटही पाहायची नव्हती. आजचे लाईक्स, आजचे कमेंट्स, आजचे रिप्लाय सारं माझ्या डोळ्यात होतं. त्यांना जपत मी अलगद डोळे मिटले. बऱ्याच दिवसांनी त्या रात्री खूप छान झोप लागली. का, ते मात्र नक्की कळेल. तुम्ही सांगितलं नसतं तरी आम्ही ओळखलं असतं की तुम्ही मालवणीच आहात. इतकं गोड मालवणी माणसं बोलतात. आणि दुसरं म्हणजे बांगड्याची चटणी बिटणी, हे वडे साबुती वगैरे, हे आमचा जीव ना. तर ते आम्ही बरोबर ओळखलं. छान. आणि हसत हसत चिमटे घेण्याची आमची कला तुम्हाला अवगत आहेच. यानंतर अनुष्का रेवणकर, कुडाळहून निमंत्रित
प्राध्यापिका आहेत. बॅरिस्टर नाथपै बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. अनेक मासिकातून, दिवाळी अंकातून त्या लिखाण करतात. कवितेच्या प्रांतात नुकतीच वाटचाल त्यांची सुरू झाली असं त्या प्रांजळपणे सांगतात. त्यांच्या या वाटचालीतील एक कविता आपण ऐकूया. आम्ही त्यांना तशी विनंती करते. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे आत्मसन्मान. बाई, अत्याचाराचा हा सुरुंग एक ना एक दिवस तुलाच पेटवावा लागेल. बाई, अत्याचाराचा हा सुरुंग एक ना एक दिवस तुलाच पेटवावा लागेल. तू जिजाऊ होऊन घडवले शिवबा, तू जिजाऊ होऊन घडवले शिवबा, तरीही त्यातून निपजले काही मोगल, जंगली, क्रूर, हिंस्र शापद. लचके तोडू पाहणाऱ्या अदाशी नजरांना डोळ्यात अंगार पेटवून तुलाच आता भिडावं लागेल. लचके तोडू पाहणाऱ्या अदाशी नजरांना डोळ्यात अंगार पेटवून तुलाच आता भिडावं लागेल. आणि अत्याचाराचा हा सुरुंग एक ना एक दिवस तुलाच पेटवावा लागेल. अत्याचाराने विस्कटतात तन मनाची वस्त्रे, अत्याचाराने विस्कटतात तन मनाची वस्त्रे. कैवारी होऊ पाहणारा हातीही क्षणात सरतो मागे, कळते जेव्हा तुझी जात आणि तुझं गोत्र. आत्मसन्मानासाठी तुला आता वादळासवे वीज होऊन कोसळावं लागेल. आत्मसन्मानासाठी तुला आता वादळासवे वीज होऊन कोसळावं लागेल. आणि अत्याचाराचा हा सुरुंग एक ना एक दिवस तुलाच पेटवावं लागेल. धर्मपरंपरेच्या नावाखाली झालीस अनेक वर्ष तू बंदिस्त, धर्मपरंपरेच्या नावाखाली झालीस अनेक वर्ष तू बंदिस्त. आता हीच वेळ आहे, जुगारून टाक ती जोखडं आणि हो मुक्त. आता हीच वेळ आहे, जुगारून टाक ती जोखडं आणि हो मुक्त. सावित्रीने दिलाय तुला शिक्षणाचा वसा, सावित्रीने दिलाय तुला शिक्षणाचा वसा. त्याने उमटवायचा आहे जगासमोर तुला आता तुझ्या आत्मसन्मानाचा ठसा, तुला आता तुझ्या आत्मसन्मानाचा ठसा. धन्यवाद. एका अर्थाने ते आपल्याला सुचवत आहे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, किस्ती बदलने से क्या फायदा, रुख बदलो किनारे बदल जाएंगे. त्यानंतर आपण आपल्या सन्माननीय अध्यक्षांना मध्ये त्या पुढे जाऊन बोलणारच आहेत, आपलं मनोमत चांगले विचार व्यक्त करणार आहेत. आपण त्याच्यासाठी मात्र थांबावं अशी तुम्हाला नम्र विनंती. पण त्याच्या आधी आपण त्यांच्यातून कविता ऐकूया. मी त्यांना तशी विनंती करते. विठोबा ह्या माझ्या कविता संग्रहातल्या 2 कविता तुमच्याकडे सादर करते. विठोबा हे सटायर आहे, म्हणजे धार्मिक अशा त्या कविता नाहीयेत. इंग्रजी हिंदी अनुवाद पण झालेला आहे. शिळा, अहल्या शिळा राघवे मुक्त केली हे आपल्याला माहित आहे. खूप वाट पाहिली विठोबा, खूप वाट पाहिली विठोबा, तुझे दगडी बंद ओठ उघडती. खूप वाट पाहिली विठोबा, तुझे दगडी बंद ओठ उघडती. बंदिस्त भुवई उंचावे, बंदिस्त भुवई उंचावे, उठेल कटीवरचा एक तरी हात, उठेल कटीवरचा एक तरी हात दीनांसाठी, उठेल कटीवरचा एक तरी हात दीनांसाठी. पण नाही, तू तर स्वतःच एक शिळा होऊन उभा आहेस, तू तर स्वतःच एक शिळा होऊन उभा आहेस. कुणाच्या स्पर्शाची वाट पाहत. यानंतर त्याच संग्रहातली विठू पावतो ह्या नावाची कविता आपल्या पुढे सादर करते. विठू पावतो. विठू पावतो साखर सम्राटांना, विठू पावतो साखर सम्राटांना, वाळू तस्करांना, जमिनी लाटणाऱ्या नरभोंगवांना. विठू पावतो साखर सम्राटांना, वाळू तस्करांना. क्षमा करा, इथं कोणी जर असेल साखर सम्राट किंवा राजकारणी वगैरे तर. विठू पावतो साखर सम्राटांना, वाळू तस्करांना, जमिनी लाटणाऱ्या नरभोंगवांना. विठू पावतो.
विठू पावतो गल्लीतल्या गुंडांना, विठू पावतो गल्लीतल्या दादांना, दिल्लीतल्या गुंडांना, तसंच बेफाम बेलगाम बंडांना. विठू पावतो गल्लीतल्या दादांना, दिल्लीतल्या गुंडांना, तसंच बेफाम बेलगाम बंडांना. विठू पावतो देशी ललना, विठू पावतो देशी ललनांना, विदेशी तारकांना, झालंच तर समस्त तारांगणांना. विठू पावतो देशी ललनांना, विदेशी तारकांना, झालंच तर समस्त तारांगणांना. विठू पावतो कोणालाही, डोकं आपटलं की तथास्तु म्हणतो. विठू पावतो कोणालाही, डोळे उघडे तर आहेत, डोळे उघडे तर आहेत, पण आतल्या मोतीबिंदूची पांढरी फेक फुलं, आतल्या मोतीबिंदूची पांढरी फेक फुलं कुणी आणि कशी काढावी, कुणी आणि कशी काढावी, त्याला काहीच दिसत नाही. अन्याय अत्याचार सध्याचं समस्त समाजातलं, तर कोण उपाय करणार. पुन्हा एकदा विठूच्या अध्यक्षतेखाली देवांची सभा. यानंतर आमच्या उद्घाटक नमिताताई आपल्या 2 कविता सादर करतील. मी त्यांना विनंती करते. आता उर्मिलाताई म्हणाल्या शिक्षकांना बेकाबूपणाने असे धक्के द्यायला आवडतात आणि तिनं काय मला कविता वाचायचं सांगितलेलं नव्हतं. कविता कविता म्हणजे रंगीबेरंगी कपडे नव्हे. कविता म्हणजे आकर्षक रंगीबेरंगी कपडे नव्हे. कपाळावर ठसठशीत रेखलेलं सौभाग्य चिन्हही नव्हे. शब्दांची जुळवाजुळव करून वेचलेली निरस रचनाही नव्हे, किंवा आपला बोलबाला व्हावा म्हणून केलेलं लेखनही नव्हे. कविता काय असते? कविता म्हणजे माणूसपण शोधण्याचा अखंड प्रवास. कविता म्हणजे माणूसपण शोधण्याचा अखंड प्रवास, ज्याची पायवाट ज्याची त्यालाच शोधावी लागते. दुसरी कविता आहे सगळीकडे नुसता रखरखाट. सगळीकडे नुसता रखरखाट, कुठे गेली श्रावणकर. आजकाल ओलावाही दिसत नाही मातीवर. भोवती माणसं खूप झाली, भोवती माणसं खूप झाली, पोपटासारखी बोलणारी, प्राजक्ताच्या गंधाऐवजी अत्तरावर भिडणारी. घरं झाली ओनरशिप, घरं झाली ओनरशिप, अंगणं नजरेआड झाली. घरं झाली ओनरशिप, अंगणं नजरेआड सरली. गोष्ट सांगणारी आजी वृद्धाश्रमात जाऊन बसली. डॅडी मम्मी अंकल आंटी नाती सारी कृत्रिम झाली. डॅडी मम्मी अंकल आंटी नाती सारी कृत्रिम झाली. जगण्याची इच्छा आता कडेलोटापर्यंत जाऊन पोहोचली. जगण्याची इच्छा आता कडेलोटापर्यंत जाऊन पोहोचली. एक उभरत्या कवयित्री आहेत आणि सावंतवाडीच्या आहेत आमच्या श्वेतर परब. सावंतवाडीच्या राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत. काव्याबरोबरच कथा आणि ललित लेखनही त्या करतात. अलीकडे त्यांचं साक्षी ठेवी धरती हे ललित वैचारिक पुस्तक प्रकाशित झालंय. त्यांच्या बऱ्याच कविता सामाजिक आशयाच्या असतात. आता त्या कोणती कविता सादर करतात याबद्दल उत्सुकता आहेच. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे थेंबभर कविता. आज मी तिला उडू दिलं भुरकन, आज मी तिला उडू दिलं भुरकन. ती कुठे जाईल वाऱ्यावर येईल परत, माझ्या अंगात संचारून विजेसाठी. ती कुठे जाईल वाऱ्यावर ती येईल परत, माझ्या अंगात संचारून विजेसाठी. ती खेटून बसेल का मला, ती खेटून बसेल का मला, की भेटून न बसल्यासारखी भर उन्हात माझ्या घामाने चिंबलेल्या हातापायांवर जळजळीत निखाऱ्याचे चटके देत बघत राहील माझा जळणारा कागद. आणि शोधायला सांगेल मला कुठल्या तरी अज्ञात प्रदेशातील तिच्या वाडी वस्त्यातील घराचा ठाव ठिकाणा.
मी तिला उडू द्यायलाच नको होतं. मी तिला उडू द्यायलाच नको होतं एवढं दूर की तिच्या पायातल्या पैजणांचे घुंगरू चारही दिशांना विखुरतील आणि मला चष्मा हरवल्यासारखं ठेचकाळावं लागेल हर एक दगडी दारूस त्याला. मी तिला उडू द्यायलाच नको होतं एवढं दूर की तिच्या पायातल्या पैजणांचे घुंगरू चारही दिशांना विखुरतील आणि मला चष्मा हरवल्यासारखं ठेचकाळावं लागेल हर एक दगडी दारूस त्याला. तिला मी कुठे ठेवू कुठे लपवू हे लिहू शकत नाहीये. तिला मी कुठे ठेवू कुठे लपवू हे लिहू शकत नाहीये. म्हणूनच अर्ध्या पानावर आज सांगते माझी कविता. म्हणूनच अर्ध्या पानावर आज सांगते माझी कविता. धन्यवाद. निमंत्रित कवयित्रींच्या कविता संपल्या आहेत, त्यामुळे ह्या पुढची सूत्र आमच्या मुख्य सूत्रधाराकडे माधवी ताईंकडे मी सोपवते आहे आणि पुढच्या कार्यक्रमाबद्दल त्या बोलतीलच. निमंत्रितांचं काव्य संमेलन संपलेलं आहे, पण तरीही रसिका हो, व्यासपीठावर आधुनिक प्रतितयश कवयित्री इतरांना संधी देऊन स्वतः बाजूला नाहीये. नाटक, कथा, कादंबरी, प्रवास करण्यात बाल साहित्य या सर्व साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय लिखाण केले. भारतात 2009 मध्ये भरलेल्या विविध वर्षक नाट्यलेखिकांच्या जागतिक परिषदेमध्ये ज्यांच्या नाटकाचं वाचन व चर्चा झाली, ज्यांच्या कथल्याच कादंबरीवर चित्रपट येतोय, सिंधुदुर्गाच्या इतिहासातील सावंतवाडी सारख्या छोट्या शहरात 3 दिवसांचं राज्यस्तरीय संमेलन सहकार्याच्या मदतीने त्यांनी यशस्वी करून दाखवलं. महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळावर निवड झालेल्या कोकणातील त्या पहिल्या साहित्यिका आहेत आणि यावर्षी त्यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या केंद्रीय नियामक मंडळावर निवड झाली त्या उषा परब. आम्हाला अभिमान आहे की एवढा अभिमानाचं पद ठेवणारी व्यक्ती पण आमच्या उषाताई आहे, आमच्या सावंतवाडीच्या आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या त्यांच्या सन्मानाबद्दल आम्हा सावंतवाडीकरांना फार अभिमान वाटतो आणि आम्हा मैत्रिणीलाही त्याचा गर्व आहे. म्हणूनच आज या संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला एक त्यांचा सत्कार करायचा आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने त्याची संधी आम्हाला त्या आरती मी तुम्हाला विनंती करते. सगळ्यात मान्यवरांचे आभार की आम्हाला अशी संधी दिली. मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी आणि आपलं मनोरंजन करावे. करू का? वेळ होतोय तर मी थांबते, कविता सादर करते. पण आपल्या सगळ्यांच्या स्नेह, सद्भावना आणि सहकार्य त्यामुळे हे संमेलन होतंय ना. आपण सगळ्यांनी इतकं मोठ्या मनाने माझे कौतुक केलं त्याबद्दल खरं धन्यवाद. एक छोटीशीच कविता म्हणते. कुठेतरी म्हटली आहे मी अलीकडे, पण माझ्या निमंत्रित मैत्रिणींसाठी. एका चौलीला हे गाडोवर मीठ. कवितेचं शीर्षक आहे आईच्या आजीचं मीठ. एका चौलीला हे गाडोवर मीठ सांगायची आईची आजी. अर्ध्या पैशाने मीठ महागलं तरी व्हायची खुश. अर्ध्या पैशाने मीठ महागलं तरी व्हायची खुश. म्हणायची मीठ महागलं की स्वस्ताई येते दुनियेत. जुन्या माणसांची ती भावना. मीठ महागलं की स्वस्ताई येते दुनियेत. मीठ महागलं दुप्पट, चौपट, 100 पट. दुनियेच्या महागाईचं काय? दुनियेच्या महागाईचं काय? विचारावा खरं खोटेपणा आईच्या आजीला. तर वरूनच ठामपणे म्हणेल ती, वरूनच ठामपणे म्हणेल ती, माणूस कायचे काय स्वस्त झालं का नाही. मीठ महागलं स्वस्ताई झाली. काय स्वस्ताई झाली? माणूस कायचे काय स्वस्त झाला की नाही. आणि शबूत शक्तेला, नीतिमत्तेला, नात्या पात्याला कायशी किंमत राहिली आजकाल. कायशी किंमत राहिली आजकाल. खरंच की, खरंच की आईच्या आजीच्या काळात विकत घ्यायची कुणाचीही अवकात नसलेलं कितीतरी मौल्यवान काही. आईच्या आजीच्या काळात विकत घ्यायची कुणाचीही अवकात नसलेलं कितीतरी मौल्यवान काही इस्पटाच्या किमतीचं झालंय आज.
इस्पटाच्या किमतीचं झालंय ह्या पीठ तर महागतच चाललंय दिवसेंदिवस. हे विचार मांडावे अशी मी त्याला विनंती करते. आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ह्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गुढीपाडव्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी झाली. हे संमेलन 16वं संमेलन होतं आणि खरोखरच अतिशय कौतुकास अभिनंदनास पात्र असं हे संमेलन आहे. आता आपण ज्या सगळ्या संयोजकांचं कौतुक केलं ते खरोखर अतिशय कष्टाने हे काम उभं करत आहे, कारण मी स्वतः त्याचा प्रत्यय घेतला. आज सकाळी 5 वाजल्यापासून मला फोन सारखे येत होते, कुठपर्यंत आलात मॅडम, कुठपर्यंत आलात. म्हणजे मी पण जागी तर होतेच, कारण मला यायचं होतं, झोपेत पुढे न जाता इथे उतरायचं होतं आणि त्या सुद्धा मला घ्यायला आलेल्या 5 पासून जाग्या होत्या. खरं तर उषाताईंनी जेव्हा अध्यक्षपदाविषयी विचारलं, एवढं लांबून तुम्ही येऊ शकाल का, नक्की याल का, तर तेव्हा मी अगदी आनंदाने होकार दिला. कारण ह्या विभागीय कवयित्री संमेलनाची कीर्ती अनेक वर्षापासून माझ्या कानावर होती. इथे जे पत्रकार बंधू आहेत त्यांचं कव्हरेज म्हणा, मीडियाने दिलेलं कव्हरेज म्हणा, तर अतिशय उत्तम असे त्याचे सगळे रिपोर्ट्स आम्हाला तिकडे मराठवाड्यात सुद्धा येत असतात. आणि जेव्हा मी फेसबुकवर पत्रिका टाकली तेव्हा सगळ्या जणी म्हणाल्या अतिशय सुंदर संयोजन असतं, उषाताईंचं आणि त्यांच्या टीमचं करावं, तेवढं कौतुक खरोखरच थोडं आहे. आणि त्याचा प्रत्यय आता आपण घेतलाच आहे. अतिशय संपन्न असं कवयित्री संमेलन आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. आणि विशेष आनंद याच्यासाठी आहे की कोविड नंतर झालेलं हे सदैव झालेलं पहिलंच कवयित्री संमेलन आहे. कोविडमध्ये ऑनलाईन संमेलन तर खूप झाली, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष एकमेकींना भेटतो इथे तसंच म्हणजे पुरुष श्रोते भरपूर आहेत, त्याबद्दल त्यांचे खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. कोविडमध्ये जगाने खरंच इतकं काही सोसलेलं आहे की अनंत अडचणी आल्या जगातल्या सगळ्याच लोकांना, म्हणजे मुठभर लोकांनाच फक्त आल्या नाही, पण बाकी लोकांनी इतकं काही सोसलेलं आहे की जग खरं तर शहाणा होऊन निघायला बाहेर पाहिजे होतं, तावून सुलाभ. पण ते संपत नाही तोवर आपण महायुद्धाच्या तोंडाशी उभे आहोत, ज्वालामुखीच्या, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या निमित्ताने. पण आपण कधी काही शिकणार आहोत का, हा या निमित्ताने आपल्यापुढे सगळ्यांसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे. आजच्या ह्या संयोजन समितीमधली सगळी बरीचशी मंडळी कवयित्री ज्या आलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच जणी माझ्या खूप वर्षापासूनच्या परिचयाच्या आहेत. म्हणजे उषाताईंचा परिचय सुद्धा खूप जुना आहे. त्यानंतर अनुषा जोशीचा परिचय खूप जुना आहे. नमिता कीर मॅडम ह्या तर अतिशय म्हणजे त्यांच्या रत्नागिरी एक्सप्रेस आणि झपूरच्या संपादनामुळे खरं तर संपादन करणं ही खूप अवघड कला आहे. त्याच्यासाठी खूप पेशन्स, सहनशीलता लागते. आणि त्यांचं ह्या दोन्ही मासिकांचं संपादन मी अनेक वर्षांपासून बघते. दर्जेदार दिवाळी अंक त्या काढतात आणि त्याच्यामध्ये माझं साहित्य असतं दरवर्षी साधारणपणे 8-10 वर्षापासून. तर तेव्हापासून त्यांचा परिचय होता, पण आज भेट होण्याचा योग आला इथे सावंतवाडीमध्ये. दीपा ठाणेकरचा परिचय आहे. चित्रा क्षीरसागर यांचा तर त्या खरं तर आमच्या मराठवाड्याचं त्यांचं माहेर आहे, त्यामुळे माहेरची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. पण नोव्हेंबरमध्ये त्यांनी माझ्या समग्र साहित्यावर चर्चासत्र आयोजित केलं होतं गोव्यामध्ये आणि हा परिचय अधिक दृढ झाला. अनघा तांबोळीची अनेक वर्षापासून ओळख आहे. आणि बाकीच्या ज्या आजच्या व्यासपीठावरच्या कवयित्री आहेत, आदिती बर्वे, अनुराधा महापळकर, यांच्या कविता सुद्धा मी वाचत आले आणि त्यांनी अतिशय उत्तम सगळ्यांनी सादरीकरण केलेलं आहे. त्या लोकल कवयित्रींनी सुद्धा. मेघना रावळ, श्वेतल परब यांचे मी विशेष आभार मानते मला त्यांनी दिलेल्या त्यांना तसदीबद्दल. खरं म्हणजे मी सावंतवाडीत येणार असं जेव्हा म्हणाले तेव्हा लोक म्हणाले की बापरे, सावंतवाडीत जाणार का? म्हटलं का, काय झालं? नाही, रात्रीचं खेळत चाललंय. मी म्हटलं कवयित्री संमेलन दिवसा आहे आणि इथे एवढी चांगली मंडळी आहेत, सगळी परिचयाची आहेत, तर तुम्ही अजिबात काही काळजी करू नका.
मग म्हणाले तुम्ही बघून तरी या, म्हणजे हे टुरिस्ट डेस्टिनेशन झाल्यासारखं काहीतरी झालेलं आहे. तर विनोदाचा भाग जरी सोडला तरी सावंतवाडीचे श्रोते हे अतिशय रसिक आहेत, त्याचा प्रत्यय मला आज आलेला आहे. ज्या सोशिकपणे आणि रसिकतेने ते दाद देत आहेत कवयित्रींच्या कवितांना, त्यावरून हे खरं सिद्ध झालेलं आहे. गेल्या 16 वर्षापासून हे संमेलन आयोजित केलं जातं, त्याबद्दल परत एकदा संयोजकांचे आभार. कारण हे संमेलन जेव्हा सुरू झालं त्याच्या मागची भूमिकाच अशी होती की स्त्रियांसाठी वेगळं व्यासपीठ असणं आवश्यक आहे. खरं तर पूर्वापार काळापासून स्त्रीचा आवाज हा दबलेलाच होता, अजूनही आहेच. पण आधी तिला पाणवठ्यावर म्हणा किंवा जात्याच्या ओळीवरून म्हणा, हळदी कुंकवाच्या निमित्ताने म्हणा, बाजारहाट करताना म्हणा, असं कुठल्या तरी छोट्या छोट्या निमित्ताने स्वतःला व्यक्त व्हावं लागायचं. तिला स्वतःला असं काही व्यक्त होण्याचं व्यासपीठच नव्हतं. तीच परंपरा अनेक वर्षे चालू झालेली आहे. आणि जरी थोड्याफार फरकाने स्त्री शिक्षण झालेलं आहे, स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पण खेड्यामध्ये अजूनही परिस्थिती काही फारशी बदललेली नाही. कारण स्त्री रोग तज्ञ असल्यामुळे ज्या बायका माझ्याकडे येतात त्यांच्या कथा म्हणजे लेखक असल्यामुळे जन्मजात भोचक पण आहे असं म्हणायला हरकत नाही मला. तर बायकांना मी म्हणजे त्या मला अगदी मोकळेपणाने सगळं सांगतात. तर एक बाई म्हणजे एक कथा असं समीकरण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. इतकं दुःख बायका स्वतःच्या अंतःकरणात घेऊन पखाली भरभरून दुःख घेऊन त्या वावरत असतात आणि त्यांना कुठेतरी वाट हवी असते. स्त्रियांच्या दुःखाला वाट मग ही अशी कुठेतरी शब्दांमध्ये, कवितांमधून म्हणा, कथांमधून म्हणा, कादंबऱ्यांमधून म्हणा ही मिळत असते. तुमचा विश्वास बसेल का की एखादी बाई आपल्याला मुलगा नाही किंवा अपत्य नाही म्हणून स्वतःची बहीणच सवत करून आणते घरामध्ये? अशी उदाहरणं आहेत. अशी अनेक उदाहरणं मी स्वतः पाहिलेली आहे. स्वतःच्या बहिणीलाच मुलबाळ स्वतः नाहीये म्हणून तिने मुली आणलेला आहे नवऱ्याची बायको. तुम्हाला अजून तरी विश्वास बसतो का की सख्या बहिणी सौती म्हणून आलेल्या आहेत आणि त्या इतक्या सहज वावरत आहेत की त्यांना त्याच्यात काही वावगं आहे किंवा आपल्यावर काही अन्याय झालेला आहे ह्याचा मागमूस सुद्धा नाहीये. घिसाळी जमातीतल्या ज्या बायका असतात त्यांच्याकडे ही परंपराच आहे. तर मी त्यांना जरा छेडायचा प्रयत्न करते की बाई तू कशाला केलास लग्न, तुझं वय तर इतकं लहान आहे, कशाला बहिणीच्या नवऱ्याशी लग्न? त्यात काय होतं बाई म्हणे मॅडम, ते तर आमच्याकडे नेहमीच आहे. मग म्हटलं कसं भांडणं वगैरे होत नाहीत का? होतात की म्हणे, त्यात काय मोठं म्हणे, भांडणही होतात, नवरा मारतो सुद्धा. म्हणजे अजूनही त्यांच्यात हे उजाडलेलं नाहीये की बायकांना स्वतःचं काही स्वातंत्र्य आहे, काही अस्मिता आहे, कुठे त्यांना व्यक्त व्हायचं आहे किंवा आपला काहीतरी स्पेस जपायची आहे. तुम्हाला अजून तरी विश्वास बसतो का ह्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये की स्त्री भ्रूण हत्येसाठी जेव्हा अशी अनेक उदाहरणं घडलेली पाहिजेत. म्हणजे जेव्हा 7व्या बाळंतपणासाठी ती बाई आलेली होती दवाखान्यामध्ये तेव्हा त्या सगळेजण कुटुंबीय इतके टेन्स होते की म्हणजे आता काय होणार, म्हणजे मुलगा जर नाही झाला तर काय होईल ह्याचा पाढाच तिची आई माझ्या समोर दरवेळेला वाचून दाखवत होती. मॅडम मुलगाच होईल ना, मॅडम मुलगाच होईल ना. तरी मी त्यांना म्हणजे समजून सांगणं हे डॉक्टरांचं कामच असतं की जे होईल ते स्वीकारणं आपलं काम आहे. तर तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका, कारण आता ठरून गेलेलं आहे काय तुम्ही स्वीकारलं ना तर मग स्वीकार करा. पण नाही, त्या बाईचा अगदी बीपी वाढायची वेळ आली आणि विश्वास बसणार नाही. जेव्हा डिलिव्हरी झाली तर मुलगीच झाली आणि ती बाई म्हणजे तर चक्कर येऊन पडायचीच बाकी राहिलेली होती. तर तिला टाके देऊन ती बाहेर येत नाही तोपर्यंत आमच्या असिस्टंटनी त्या बाळाला तिच्या आजीच्या ताब्यात दिलं होतं आणि ती बाहेर येऊन पाहते तर काय ती बाई अशी छानपैकी त्या बाळाचा गळा असा विरघळत होती मान आणि गपचूप म्हणजे कुणी नाही बाकीचं घरातलं वगैरे असं बघून तर मी ताबडतोब धावत गेले, त्या बाईच्या हातातून ते बाळ हिसकून घेतलं आणि असिस्टंटच्या ताब्यात दिलं आणि सुट्टी होईपर्यंत त्यांच्या ताब्यात ते दिलं नाही. मी एक दिवस त्या बाळाचा जीव वाचवू शकते सुट्टी होईपर्यंत, पण पुढचं घरी गेल्यानंतर तर त्या बाळाला त्या मुलीला आईच्या आणि आजीच्याच ताब्यात जावं लागणार होतं. सासरी गेल्यानंतर तिकडच्या आजीच्याच ताब्यात जावं लागणार होतं. म्हणजे अजूनही ही परिस्थिती बदललेली नाहीये. थोडाफार बदल होतो आहे पण अजूनही अशा प्रकारच्या केसेस घडत आहेत खेडोपाडी. तर त्यामुळे कुठेतरी पहाट आता बंडखोर पाण्याच्या कविता खूप कवयित्रींनी म्हणून दाखवल्या.
माझा संदेश इथं आज एवढाच आहे, बंडखोर व्हा. स्त्रियांनी बंडखोर व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतःची अस्मिता जपली पाहिजे आणि काहीही झालं तरी स्वतःची स्पेस, आपली आपली जागा आपल्या संसारात या जगात राखून ठेवली पाहिजे. या बाबतीमध्ये आज इथे खर तर कवयित्री संमेलन घेण्याच्या मागचा हेतू अतिशय स्तुत्य आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की बायांना सगळ्या दगरींवर हात ठेवून मग कुठेतरी पुढे जावं लागेल. म्हणजे घराच्या बाहेर त्यांचं पाऊल पडायच्या आधी त्यांचं एक पाऊल मागे अतिशय अडखळतच असतं की म्हणजे मुलांनी जेवण केलंय का, नवऱ्याचा डबा पोहोचलाय का, पै पाहुणे आले त्यांचं आदरातिथ्य झालंय का, घरात सगळं व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा पाय इतका गुंतलेला असतो मुलाबाळांमध्ये, नात्या गोत्यांमध्ये, आपल्या संसारामध्ये, की बाहेर पाऊल टाकायच्या आधी त्या 10 वेळा विचार करतात. मध्ये एक कवयित्री संमेलन औरंगाबादला आयोजित केलं होतं आम्ही. तर तिथे नागपूरच्या एक मोठ्या समीक्षिका अरुणा देशमुख, त्या आता हयात नाहीये, त्या आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या गप्पा मारताना की मला म्हणे फार हसू येतं म्हणे, इथं आपण येतो सगळ्या स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो आणि मग नंतर जाताना उशीर झाला की घाई म्हणतो चला बाई माझ्या पोळ्यावर लाटायच्या राहिलेल्या आहेत. म्हणजे शेवटी स्त्रीला काहीही झालं तरी त्या जबाबदाऱ्या चुकत नाही आणि त्यामुळे तिला व्यासपीठ मिळणं, तिला तिची स्पेस देणं, हे संयोजकांचं जी भूमिका आहे ती अतिशय स्तुत्य आहे आणि अशी व्यासपीठं बायकांसाठी उपलब्ध झाली पाहिजे असं मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. पुरुष जेव्हा साहित्यिक एकत्र मिळतात तेव्हा ते चहाच्या कट्ट्यावर जातात, बिडी पितात, सिगारेट पितात, तंबाखू खातात, एकत्र गळ्यात गळा घालून रात्र गप्पा मारतात. ह्यातलं आपण काय करू शकतो? आपण स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारू शकतो, पण अशी व्यासपीठं निर्माण करणं हे त्यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या समान धर्म, समान विचारांच्या ज्या व्यक्ती आहोत त्यांनी हातात हात घालून ही ज्योत अशी पुढे नेली पाहिजे, एकमेकींना बळ दिलं पाहिजे. म्हणजे ज्या कमजोर स्त्री आहेत, ज्यांना स्वतःचा आत्मबल नाही, आत्मविश्वास नाही, त्यांना आपण कुठेतरी हात दिला पाहिजे. त्यांना उभं राहण्यासाठी बळ देणं हे अतिशय गरजेचं असतं आणि ते आपण ज्या स्त्रिया सक्षम आहोत, ज्या शहरात राहणाऱ्या आहोत, ज्यांना स्वतःचा अवकाश आहे मिळालेला आहे, त्यांना ते बळ दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. बायकांच्यावर अजून एक आरोप नेहमी केला जातो की बाया काय नेहमी घरगुती प्रश्नांवरच लिहितात. हे सगळे समीक्षक जे आहेत, पुरुष समीक्षक. अजून एक माझ्या लक्षात गोष्ट अशी आली की मी स्त्री साहित्याच्या विशेषांकाचं एक संपादन केलं होतं साक्षात नावाच्या. ते औरंगाबादहून प्रसिद्ध होणारं एक त्रैमासिक होतं आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की बायकांचा जो लिहिण्याचा परीघ आहे तो एका पिरॅमिड सारखा आहे. म्हणजे पिरॅमिडच्या सगळ्यात खाली कवयित्री, कविता लिहिणाऱ्या स्त्रिया, त्यानंतर कथा लिहिणाऱ्या स्त्रिया, त्यानंतर ललित लेखन करणाऱ्या स्त्रिया आणि त्यानंतर नाटक लिहिणाऱ्या तर मला अगदी अभावानेच आढळल्या. की आपल्या व्यासपीठावर नाटक लिहिणाऱ्या आमच्या संयोजिका उषा परब आहेत, तर अतिशय म्हणजे अगदी हाताच्या बोटावर एक बोट सुद्धा मोजता येणार नाही एवढ्या कवी नाटककार आहेत. आणि वरती समीक्षिका, कादंबरी लिहिणाऱ्या त्याच्या खाली, असा हा पिरॅमिड आहे. आणि त्या अवकाशातच बायकांचं लेखन, अर्थात हा पिरॅमिड जो आहे तो पुरुषांना सुद्धा तेवढाच लागू आहे. पण बायकांवर जो आक्षेप होतो की तुम्ही घरच्याच बाबतींमध्ये घरगुती प्रश्नांवरच एका सीमित अवकाशातच आपण व्यक्त होतो, तर मला वाटतं की तो आपण खोडून काढायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अधिक ग्लोबल आपण व्हायला शिकलं पाहिजे. म्हणजे जागतिक साहित्याचं वाचन केलं पाहिजे, भारतातल्या अनेक भाषा भगिनी आहेत त्यातल्या साहित्याचं वाचन केलं पाहिजे, मराठीतल्या ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचं वाचन केलं पाहिजे आणि आपण साहित्याचा, हा लेखनाचा, वाचनाचा रियाज जर करत गेलो तर मला वाटतं की आपण नक्कीच श्रेष्ठ साहित्य निर्मिती करण्यासाठी पात्र होऊ शकतो. आणि हा जो आक्षेप आहे की तुम्ही घरातल्याच ह्याच्यावर लिहिता, तर त्याच्यावर अजून एक उत्तर आपल्याला असं देतात की लिओ टॉल्स्टॉय जो होता, तर त्यांनी अॅना कॅरेनिना नावाची अतिशय श्रेष्ठ अशी कादंबरी, माझी तर ती अतिशय फेवरेट अशी कादंबरी आहे, कितीदाही वाचली तरी ती कादंबरी नव्यानेच त्याच्यातून काहीतरी सापडतं. ही कादंबरी त्याला कशी सुचली, तर तो जहागीरदार जमीनदार होता. तर त्याच्या शेजारच्या जहागीरदाराच्या हवेलीमध्ये एक प्रसंग असा घडला की ती जी मिस्ट्रेस म्हणतात त्यांच्याकडे, म्हणजे ती घरमालकीण जी होती जहागीरदाराची बायको, तिने आत्महत्या केली. असा एक साधा प्रसंग पेपरमध्ये छापून आला. तर मग ह्या लेखक महाशयांनी त्याच्या मागे काय होतं कारण ते जाणून घेतलं
तर त्यामागे त्या बाईचं म्हणजे प्रायव्हेट तिच्या खासगी गोष्टी होत्या की तिचं एक प्रेम प्रकरण होतं, अशा मुलाबरोबर ती अनमॅरिड आहे आणि तिचं स्वतःच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं, ही त्यामागची कथा त्यांनी जाणून घेतली आणि झालं. ह्या गोष्टीवर त्यांनी ही ॲना कॅरेलिना ही कादंबरी रचली आणि मला वाटतं की जगातल्या सर्वश्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये त्याच्या वॉर अँड पीस नंतर ॲना कॅरेलिनाचा नंबर लागतो असं जगातले लोक म्हणतात, पण मला तर वाटतं की वॉर अँड पीस पेक्षाही ती श्रेष्ठ कादंबरी आहे. कारण साधं त्याच्यामध्ये खुरपण्याचं वर्णन आहे, शेतातल्या खुरपण्याचं वर्णन आहे. आता खुरपणे काही गोष्ट आहे का लेखनात येण्याची, पण त्या गृहस्थांनी लिओ टॉल्स्टॉयनी त्या खुरपण्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि जगातली काही शाश्वत अशी सत्य त्या निमित्ताने त्यांनी सांगितलेली आहे. मुळातून ती वाचली पाहिजे अशा ह्या गोष्टी आहेत. खेड्यात राहणारी माणसं आणि शहरात राहणारी माणसं त्यांच्या जीवन परिस्थितीमध्ये राहणीमानामध्ये नेहमीच तफावत असते, तर त्याविषयी सुद्धा त्याचं चिंतन जे आहे ते अतिशय मनोज्ञ आहे. पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या रोजच्या जगण्यातल्याच आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण जे रोजचं जगणं जगतो तर त्यामध्ये तुम्ही माणूस आरपार वाचायला शिका. माणसाच्या भावभावना, त्यात उठणारे तरंग, विचार तरंग, त्याची विचार प्रक्रिया, भोवताची सामाजिक परिस्थिती, संस्कृती, हे सगळं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण करत राहाल तर मला वाटतं की तुम्हाला वेगळीकडे कुठं जाऊन वेगळे अनुभव घेऊन कादंबरी लिहिण्याची गरज उरणार नाही. म्हणजे पाश्चात्य लेखकांमध्ये अशी परंपरा आहे की ते एखाद्या विषयाचा खास अभ्यास करतात, वर्ष 2 वर्ष त्या प्रोजेक्टवर काम करतात, त्याविषयीच सगळं लेखन करतात. कुठं जायचं असेल तर तिथं जाऊन बारीक बारीक गोष्टी, समजा पाणबुडीवरची कादंबरी आहे तर तिथं जाऊन, युद्धाची असेल तर तिथं जाऊन अभ्यास करतात. आपल्याकडे तरी अशा प्रकारची पद्धत नाही, कारण आपल्याकडे लेखकाला मिळणारं मानधन हे अतिशय तुटपुंज असतं, एक तर पहिली गोष्ट. आणि स्त्रिया आपला घर संसार सोडून हे करू शकतील का हा प्रश्नच आहे. अर्थात पुरुष सुद्धा हे करू शकतील का हा एक प्रश्नच आहे. पण जर तुम्ही डोळसपणे माणूस वाचायला शिकलात, समाज वाचायला शिकलात, तर मला वाटतं की श्रेष्ठ साहित्य निर्मिती करण्यामध्ये आपल्याला काही प्रत्यवाय येणार नाही. मला वाटतं की बोलण्यासारखं तसं खूप काही आहे, पण मला वाटतं वेळेची मर्यादा, कारण 3 तास झालेले आपण इथे थांबलेलो आहोत या सभागृहामध्ये, तर तुमचा जास्त अंत काही मी पाहत नाही. माझी नवीन कादंबरी जी येणार आहे ती वैद्यकीय विषयावरचीच आहे, त्यामुळे मलाही म्हणजे आपण जे जगतो त्यातलं आपण व्यवस्थित मांडू शकतो असं मला सांगावंसं वाटतं. आणि स्त्रियांनो, बंडखोर बना, अभ्यासू बना, हा माझा आजच्या सगळ्या ज्या नवीन लेखिका आहेत, कवयित्री आहेत, त्यांना संदेश राहील. आणि नुसत्या कविताच नाही तर तुम्ही लेखनातले वेगळे वेगळे प्रयोग करा. कारण कविता म्हटलं की लोक असं तुच्छतेने असतात, काय फक्त कविता असतात, तर तसं न होऊ देता कविता तर अवघड गोष्ट आहे, ही म्हणजे सिद्ध झालेलंच आहे. चांगली कविता लिहिणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. पण तुम्ही दुसरेही लेखन प्रकार हाताळा, स्वतःला वेगवेगळे भाषेचे वेगळे वेगळे प्रयोग करा, हे या ठिकाणी मी सांगू इच्छिते. आणि आज इथे मला पण बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल संयोजकांचे, श्रोत्यांचे परत एकदा आभार. श्रोतेहो, आता एक औपचारिक पण तेवढाच महत्त्वाचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा. मी प्रतिभा चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्यामुळे निर्देश करावं आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं जाहीर केलं. खरं तर आभार प्रदर्शन हा एक शेवटचा टप्पा असतो आणि तो टाळून पण चालत नाहीये. खूप कंटाळा जरी आला तरी ऐकावं लागणार आहे. 2 मिनिटं आपण त्यासाठी घेऊया. 16वे विभागीय कवयित्री संमेलन सावंतवाडी सिंधुदुर्ग नेहमीच प्रमाणे आजही अतिशय छान आणि दिमाखात पार पडले. आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे कवयित्री संमेलन आयोजित केले होते. पण औपचारिकता म्हणून आपल्याला आभार मानावेच लागतात, कारण पूर्णविराम म्हणजे शेवट नाही. आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचे एक सुंदर नातं तयार होतं.
आणि हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी गरजेचं असतं त्यांचं वेळोवेळी आभार मानणे आणि आभारानेच हे नातं फुलत जातं. आजच्या या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर उर्मिला चाकूरकर या पैठणमधून इथं उपस्थित राहिल्या व त्यांनी आपल्या छान कविता व छान रचना सादर केल्या व चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. बंडखोर व्हा म्हणून आपल्याला सर्वांना सांगितलं. छान उत्तम लेखन, ललित लेखन, सर्व प्रकारचं लेखन तुम्ही करा असंही त्यांनी छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचं मी या उपस्थित राहण्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानते. यानंतर या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ नमिता केर या रत्नागिरीमधून इथं आपल्याला उपस्थित झालेल्या आहेत आणि आपल्या अशा अनमोल मार्गदर्शनातून कवितेतून छान असं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. या संमेलनामध्ये सहभागी झालेल्या निमंत्रित कवयित्री, मी या सर्वांचं नाव घेत नाहीये आणि या सर्वांचं नाव घेण्यासाठी परत अजून वेळ जाणार. निमंत्रित कवयित्री आपल्या बाहेरून आलेल्या होत्या. ठाणे, वाशिम, मुंबई आणि गोवा यामधून या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच या सिंधुदुर्गातील नामवंत कवी याही आपल्या